सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ जगत कल्याणाचं जे मागणं मागतात त्या मागणीचा आपण हरिभक्तीपरायण श्री प्रमोद महाराजांच्या 61च्या निमित्तानं थोडासा विचार करतो आहोत। ज्ञानेश्वर महाराजांचं मागणं हे जगत कल्याणाचं आहे। जगातला प्रत्येक जीव सुखी व्हावा, विचारानं समृद्ध व्हावा, त्याचं जीवन स्वपर कल्याणाचं साधन व्हावं, त्याला प्राप्त झालेला मानवी देह त्याच्या जीवनाची इतिकर्तव्यता करणारं साधन ठरावं। याकरता म्हणून त्या जीवनामध्ये ज्या बदलांची अपेक्षा असते ते बदल ज्ञानेश्वर महाराजांनी या पसायदानामध्ये सद्गुरूंच्या चरणाजवळून अपेक्षिलेले आहेत। माणसाचं जीवन जसं जन्माला येतं तसं ते परमार्थाला पूर्णत्वाला जात नसतं। आपण जन्माला येताना काही गुणदोषासकट जन्माला येतो, कारण आपला जन्म कर्माच्या आधारानं आहे। अगा कर्मी जै उरावे तै तेही सुखदुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एक, यासारख्या किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे यासारख्या प्रमाणांनी आपल्याला हे कळू शकतं की आपला जो देह आपल्याला प्राप्त झाला, जी बुद्धी प्राप्त झाली, जे जीवन प्राप्त झालं, जन्म मरणाच्या मधला काल जो आपल्याला प्राप्त झाला तो काही विशिष्ट गुणांनी युक्त आहे आणि विशिष्ट दोषांनी युक्त आहे। सगळेच गुण म्हणजे जीव नाही, सगळेच दोष म्हणजे जीव नाही। जीवाच्या ठिकाणी दोन्ही आहे, पण अडचण ही आहे की प्राप्त झालेल्या गुणदोषांच्या आधारावर त्याची गणितीय समीकरण न मांडता तसंच्या तसं आपल्याला ब्रह्मरूप होता येईल का, तर त्याचं उत्तर आहे नाही। कारण परमार्थाकरता आवश्यक असणाऱ्या गुणदोषांचा विचार स्वतंत्र आहे। आम्हाला याच्याकरता आमचं जीवन पारमार्थिक व्हावं वाटत असेल आणि पारमार्थिक होणं याचा जो संतांना अभिप्रेत असणारा अर्थ आहे तो ब्रह्मज्ञानापुरता मर्यादित नक्की नाही आहे, मोक्षापुरता मर्यादित तो नक्की नाही आहे। थोडासा विचार विस्ताराने जर मांडायचा झाला तर सांख्यदर्शनाने याचा उल्लेख केलाय, या संबंधामध्ये भूमिका मांडली, पण वेदांताने त्याचा फार परिपक्व विचार पुढे चालून मांडला। थोडासा विस्तार होईल, कदाचित विषयांतर होईल, मला पुन्हा आपण हात धरून मुद्द्यावर घेऊन या जगतामध्ये जे जे काही जन्माला येतं, जे जे काही बनवलं जातं, कार्य रूपानं ज्याची ज्याची अभिव्यक्ती होते, ज्याचा ज्याचा आविष्कार होतो, ते सगळं जे जे बनवलं जातं ते ज्याच्यापासून बनवलं जातं त्याच्या करता नसतं, तर ज्याच्यापासून बनवलं जातं तद्भिन्न पदार्थाच्या उपयुक्तते करता त्याचा विचार करावा लागतो। उदाहरण सांगतो मी आपल्याला। आपण पलंग बनवतो लाकडापासून, आपण खुर्ची बनवतो लाकडापासून, आपण लाकडापासून हे व्यासपीठ बनवलंय, आपण प्लास्टिक पासून हा चष्मा बनवलाय, आपण धातूपासून हे घड्याळ बनवलंय, आपण कापसापासून तंतूपासून हे वस्त्र बनवलंय। आपण जेव्हा लाकडापासून खुर्ची बनवतो तेव्हा ती खुर्ची त्या खुर्ची करता बनवत नसतो, खुर्चीपासून भिन्न असणाऱ्या व्यक्तीच्या उपयुक्तते करता खुर्ची बनवत असतो। आपण जेव्हा धातूपासून हे घड्याळ बनवतो तेव्हा घड्याळासाठी घड्याळ बनवत नसतो, घड्याळापासून भिन्न असणाऱ्या तुम्हाला आम्हाला कालाचा निर्देश ओळखता यावा याकरता म्हणून घड्याळ बनवलं जातं। वस्त्र वस्त्राकरता नाहीये, वस्त्रापासून भिन्न असणाऱ्या जीवाला लज्जारक्षण करता यावं याच्याकरता वस्त्र आहे। हे व्यासपीठ जे बनवलं ते त्या लाकडाकरता बनवलेलं नाही, जगतातली सर्वोत्तम कलाकृती त्याच्या आधारावर राहील याच्याकरता ज्ञानेश्वरी करता म्हणून ते व्यासपीठ बनवलं गेलं। प्रत्येक पदार्थ जो कार्य म्हणून या जगतामध्ये प्रकट होतो, निर्माण केला जातो, तो त्याच्या त्याच्या करता बनवलेला नाही, तर तद्भिन्न पदार्थाकरता बनवलेला आहे। याच न्यायानं, याच विचारानं आपला देह सुद्धा जो बनवला गेला
तो फक्त देहाचं सार्थकत्व करून घेण्याकरता, ज्ञान मिळवण्याकरता बनवला गेलेला नाही, हे लक्षात घ्या. माझं बोलणं थोडं धाडसाचं आहे. आम्हाला जे ज्ञान आम्ही प्राप्त करून घेतो, ज्याला आपण ब्रह्मज्ञान, मोक्ष, परब्रह्म स्वरूपता असं म्हणतो, ते ज्ञान सुद्धा आम्हाला जे मिळतं ते फक्त आमच्या करता मिळतं असं नाही. तर आम्ही जेव्हा ज्ञान संपन्न होतो तेव्हा आमच्यापासून भिन्न असणारे जे अज्ञानी जीव आहेत त्यांना ते देता यावं म्हणून आपल्याला ते मिळालेलं असतं. आणि जर आपल्याला मिळण्यातच त्या ज्ञानाची धन्यता असती तर तुकाराम महाराजांना सेवितो हा रस इथंच थांबावं वाटलं असतं, वाटितो अणिकाची गरजच पडली नसती. ज्या अर्थी सेवितो हा रस आहे आणि ज्या अर्थी तो अणिका वाटितो हे चाललेलं आहे, त्या अर्थी जे सेवन करायचं आहे ते अणिका वाटितो याच्याकरता सेवन करायचं आहे. हा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर संतांचा परमार्थ आणि संतांचं पारमार्थिक जीवन हे फक्त स्वकल्याणापुरतं मर्यादित आणि मोक्ष प्राप्तीकरता मर्यादित नसून मोक्ष प्राप्त्युत्तर आपल्याला जगत कल्याणाकरता प्रवृत्त होण्यातच आपल्या परमार्थाची इति कर्तव्यता आणि धन्यता आहे असं आपल्याला मानावं लागतं. म्हणून ज्ञानोबारायांनी प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तया कर्तव्य असे उरले लोका लागी, हे जे ज्ञानोबाराय बोलतात हे पंचदशीकाराच्या एक पाऊल पुढे जाऊन आहे. मी जरा तुलना करायची नाहीये, पण विचार हा नेहमी असा पुढं पुढं प्रगत होत जातो. काय आहे, धन्योहम धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित, धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम, हे पंचदशीचं म्हणणं आहे. धन्यता इथेच आहे. कर्तव्यम मेन विद्यते किंचित, मला काहीही कर्तव्य राहिलं नाही कारण मला जे हवंय ते मिळालंय. प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम, प्राप्तव्य आणि कर्तव्याचं गणित असतं. ज्याला प्राप्तव्य शिल्लक आहे त्याला कर्तव्य शिल्लक आहे, ज्याला प्राप्तव्य नाही त्याला कर्तव्य नाही, हे गणित आहे. प्राप्तार्थ जाहले प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम, म्हणून निष्कामता पावले कर्तव्यम मेन विद्यते किंचित, या अर्ध्याहुईत पंचदशी थांबली. पण ज्ञानोबाराय एक पाऊल पुढे जाऊन सांगतात तया कर्तव्य असे उरले लोकालागी. हे लोकालागीचं चिंतन ज्ञानोबाराय तुकोबारायांशिवाय अन्य कोणी करत नाही. वेदांताचे ग्रंथ सुद्धा आत्मस्वरूपाच्या प्राप्तीपर्यंत जातात, पण प्राप्त झालेलं आत्मस्वरूप आणि आत्मज्ञान इतरांना वितरित करण्याची भाषा वेदांतामध्ये एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच वापरली जाते. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी ते उघड केलंय. जयाने घातली मुक्तीची गवादी, हे गवादी घालण्याचं काम यांच्याशिवाय दुसरं कोणी करत नाही. त्यामुळे त्यांच्या परमार्थाच्या भूमिका अधिक व्यापक आहेत, त्यांचा आयाम खूप मोठा आहे. आणि तो परमार्थ जर आपल्याला साधायचा असेल तर माझा मूळ मुद्दा हा चालला होता की आपल्याला ज्या गुणदोषांनी युक्त होऊन आपण जन्माला आलो तेवढ्या जीवनाच्या आधारानं त्या परमार्थापर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. मग त्याच्याकरता काय करणं अपेक्षित आहे? त्याच्याकरता परमार्थाला आवश्यक असणाऱ्या पण आपल्या जवळ नसणाऱ्या सद्गुणांची विशेषत्वानं प्राप्ती करून घेण्याचे प्रयत्न आणि परमार्थाला प्रतिबंधक ठरणारे पण प्रपंचाची अनुकूलता अभिव्यक्त करणारे, प्रदर्शित करणारे असे जे दोष आहेत त्या दोषांच्या निवृत्तीचा प्रयत्न करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि थोडंसं स्पष्ट पुढं अजून बोलायचं झालं तर आपल्याला परमार्थाकरता आवश्यक असणारे गुण संपादन करणं आपण आणि दोषांचा त्याग करणं याच्याकरता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांनाच परमार्थ असं नाव येतं. आम्ही परमार्थ करतो म्हणजे काय करतो? आम्ही वारीला जातो हा आमचा परमार्थ आहे. आम्ही रामकृष्ण हरीचा जप करतो हा आमचा परमार्थ आहे. आम्ही एकादशी करतो हा आमचा परमार्थ आहे, वादच नाही. आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, परमार्थ आहे. आम्ही रोज ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो, आमचा परमार्थ आहे, याच्याबद्दल वादच नाही. पण हे परमार्थाचं जे चिंतन किंवा परमार्थ म्हणून आम्ही आत्ता जे करतो आहोत त्या परमार्थाच्या आकृतीबंधाच्या आत जाऊन हेतूचा जेव्हा आपण अभ्यास करायला लागू तेव्हा आपल्याला कळतं की आम्ही तीर्थयात्रा का कराव्या.
जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तो आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुको नको. हा उपदेश तुकाराम महाराजांना तीर्थयात्रेच्या संबंधानं करावा वाटला. पण दुसऱ्या बाजूने हरिपाठामध्ये मात्र ज्ञानोबाऱ्यांनी तीर्थयात्रा करण्याचं काही कारण नाही म्हटलंय. तुम्ही हरिमुखे म्हणा पुरेस आहे. कशाला तीर्थाला जाता, कशाला करता, काय यात्रा करता, काय योग याग करता, योग याग तप कशा करता, याच्या नादाला लागता, गरज नाही. या दोन्ही भूमिका आपल्याला दिसतात. मला त्या दोन्ही भूमिकांमध्ये समन्वय करायचा नाही किंवा त्यांचा विरोधाभासही आता आपल्या समोर मांडायचा नाही. मला मांडायचं हे आहे की आम्ही परमार्थ करतो म्हणून जी ज्ञानेश्वरी वाचतो, जी एकादशी करतो, जी तीर्थयात्रा करतो, जे आळंदी पंढरपूरला जातो, हे कशा करताय? पंढरपूरला जाणं किंवा ज्ञानेश्वरी वाचणं किंवा रामकृष्ण हरीचा जप करणं हे परमार्थाची ही कृती झाली. त्या कृतीच्या मागचा हेतू काय, कृतीच्या मागचा भाव काय? तर आम्ही तीर्थयात्रेला गेल्यानंतर तिथल्या संतांची भेट, तिथल्या तीर्थामधलं स्नान, तीर्थी परिक्रमा, तिथला आमचा व्यवहार, तिथला आमचा आचार, या सगळ्यातून आमच्या अंतःकरणातल्या दोषाची निवृत्ती व्हावी. एकादशी कशा करता करायची? बारीक व्हावं म्हणून नाही. योग कशा करता करायचा आहे? सकाळी 5ला उठून जे टीव्ही समोर नाक धरून बसायचे ते कशा करताय? आमचं पोट कमी व्हावं म्हणून. गौण आहेत हो हे सगळे, गौण फल आहेत ही सगळी. आमचा प्राणायाम ही चौथी अवस्था आहे. अष्टांग योगामध्ये प्राणायाम चौथी अवस्था आहे. त्याच्या पहिल्या 3 अवस्था आहेत की नाही? यम, नियम, आसन आणि मग प्राणायाम आहे. आम्ही आसन बघतच नाही. बसल्या गादीवर, झोपल्या गादीवर उठून बसायचं, नाक धरून बसायचं. एकदम चौथ्या टप्प्यावर आम्ही उडी मारणार कशी? त्याच्या आधीचे यम नियम आसन कोण सांभाळणार आहे? कोण सांभाळणार? प्राणायाम करू नये असं म्हणणंच नाहीये. युक्त आहार विहार नेम इंद्रिय असिसार नसावी बासार निद्रा बहुभाषण तुकोबराय बोलतात की नाही? पाहिजे की नाही? पाहिजे ना. पण एकदम चौथ्या पायरीवर उडी मारायची का? त्याच्या आधीचे यम नियम काय करायचे? उद्या सकाळी जर मला प्राणायाम करायचा असेल तर रात्री माझा आहार काय असला पाहिजे हे बघितलं पाहिजे की नाही? त्याचे नियम तपासले पाहिजेत की नाही? रात्री धाब्यावर जेवायचं आणि सकाळी नाक धरून बसायचा, कुठला प्राणायाम काढला हा? कुणी शिकवला? कोणी सांगितला? का? कशा करता? प्राणायामाचा अपमान नाहीये, पण तत्संबंधानं निर्माण केल्या गेलेल्या त्याच्या वातावरणाच्या संबंधानं आक्षेप आहेत. मुद्दा तिथे आहे. मी कशा करता बोलतो की या आपल्या परमार्थाला अनुकूल असणाऱ्या सद्गुणांची प्राप्ती आणि परमार्थाला प्रतिकूल असणाऱ्या दोषांची निवृत्ती करण्याचे प्रयत्न म्हणजे परमार्थ आहे. आमच्या परमार्थातली प्रत्येक कृती एकतर गुणप्राप्ती करता असावी, नाही तर दोषनिवृत्ती करता असावी. याच्या पलीकडे आमच्या जीवनातल्या परमार्थाला, साधनेला दुसरा अर्थ नाहीये. स्वरूपाची या प्रसरा लागी मग प्राण इंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरा त्याची तप. ज्ञानोबारांनी केलेली तपाची व्याख्या कशा करताय? स्वरूपाची या प्रसरा लागी हा हेतू बघाल की नाही? शरीर इंद्रिय प्राणाची आटणी अशी तशी होतेच आहे संसारात. सायास करीसी, आणि मग हे चालूच आहे की सायास करताना आटणी होत नसते काय? होतेच की नाही? कुठलाही प्रयत्न, कुठलाही काहीतरी सायास करणं, प्रयत्न करणं, धावपळ करणं, याच्यामध्ये शरीर झिजतच असतं. झिजणं चालूच आहे. आपण परमार्थ न करता फक्त प्रपंच करत राहिलो तर शरीर झिजत नाही का? उलट जास्त झिजतं, जास्त झिजतं. मग ते परमार्थाकरता शरीर झिजवणं म्हणजे काय आहे? गुणप्राप्ती आणि दोषनिवृत्तीचे प्रयत्न, याचं नाव परमार्थ आहे. आणि कोणते गुण आणि कोणते दोष? प्रपंचाला अनुकूल प्रतिकूल नाही, परमात्मा प्राप्तीला अनुकूल प्रतिकूल. हा मुद्दा माझा लांबतो, फक्त त्याचं एक प्रमाण देऊन मला आपल्याला पुढे जायचंय. मग त्याच्याकरता काय करा? त्याच्याकरता काय करा? गुणांची प्राप्ती करून घ्या, दोषांची निवृत्ती करून टाका. अरे पण ते कसं करा? एक समांतर चिंतन मी आपल्याला सांगतो, भावार्थ रामायणात नाथ महाराजांनी केलेलं. अयोध्या कांडातला विचार आहे. नाथ महाराजांनी फार सुंदर प्रकाश टाकला या सगळ्या गोष्टीवर. रामचंद्र प्रभूंना तुला राज्याभिषेक होणार नाही, तुला 14 वर्ष वनवासात जायचं आहे हे सांगायचंय.
दशरथाने सांगितलं मी सांगत नाही. कैकेयी म्हणाली मी सांगते. बोलवा त्याला. सुमंताला रामचंद्र प्रभूंना बोलवण्याकरता पाठवलंय. सुमंत गेलेत रामचंद्र प्रभूंना बोलवण्याकरता. आणि तिथे गेल्यानंतर रामचंद्र प्रभूंना भेटायचं, त्यांना सांगायचं आणि बोलवलंय तुम्हाला आई वडिलांनी म्हणून त्यांना बरोबर घेऊन यायचं, एवढंच काम आहे. पण हा प्रसंग नाथ महाराजांनी ज्या पद्धतीनं रंगवलाय, मला ते सूत्र इथं फक्त आपल्या समोर ठेवायचंय. सुमंत गेले आणि एकदम रामचंद्र प्रभूंपर्यंत पोहोचले नाहीत. तिथे गेल्यानंतर रामचंद्र प्रभूंच्या त्या भुवनाचं जे वर्णन नाथ महाराजांनी केलंय, त्या वर्णनाची तुलना जर करायची झाली तर जगद्गुरु शंकराचार्यांच्या मंडन मिश्रांच्या वादाच्या प्रसंगामध्ये, शंकर दिग्विजयामध्ये मंडन मिश्राच्या वाड्याचं जे वर्णन शंकर दिग्विजयामध्ये केलं गेलं, तत्संबंधातला विचार आपल्याला सामान्यत्वानं तिथे दिसतो. अर्थात रामचंद्र प्रभू अजून थोडं पुढचं वर्णन आहे नाथ महाराजांनी केलेलं. पुष्कळ उभ्या नाथ महाराजांनी खर्च केलाय. आणि त्या प्रसंगामध्ये नाथ महाराजांनी काय केलंय की रामचंद्र प्रभूंच्या भुवनाचं वर्णन करत असताना ते भुवन 14 दरवाजांचं आहे असं सांगितलंय. माझा मुद्दा इथे आहे. 14 दरवाजांचं ते भुवन आहे. त्या 14 दरवाजांचे विभाग नाथ महाराजांनी केलेत 7 आणि 7. त्याच्यातल्या पहिल्या 7 दारात तुम्हाला रामचंद्र प्रभूंना देवाला भेटायचंय ना, मग 7 दारात पहिल्या तुमच्या जवळचं काहीतरी सोडा आणि नंतरच्या 7 दारांमध्ये त्यांना भेटण्याकरता जे तुमच्या जवळ नाही ते मिळवा. गुणप्राप्ती, दोष निवृत्ती पूर्वक गुणप्राप्तीचा विचार केल्याशिवाय देवाचं दर्शन होत नाही, तो परमार्थ परिपूर्ण होत नाही. मग काय काय सोडा, इतक्या बारीक गोष्टी नाथ महाराजांनी सांगितल्या आहेत. आणि हे वाचल्यानंतर लक्षात येतं की देवळात येताना आपण काय काय बरोबर घेऊन आलोय. देवापर्यंत आम्हाला पोचायचं असेल तर किती गोष्टी आम्ही आमच्या बरोबर आणल्या आहेत आणि त्या कुठे कुठे कशा कशा सोडल्या पाहिजेत हे नाथ महाराजांनी आपल्याला वर्णन करून सांगितलं. पहिल्या 7 दारामध्ये सोडा बाबा. काय सोडा? रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामर दुसरे द्वारी, पादत्राणादी सामुग्री तिसरे द्वारी पैर आहे, चौथे द्वारी सांडिता अर्थ, 5वे द्वारी निशेष स्वार्थ, 6वे द्वारी समस्त साधने स्वय राहती, सांडोनी मी तूपणाचा सांघात, मग रिघावे 7वे द्वारात, तईची पावे रघुनाथ मुख्य परमार्थ या नाव. नाथ महाराजांचं चिंतन. नाथ महाराज म्हणतात अशा 7 दरवाजांमध्ये तुम्हाला पहिल्या दारात रथ सोडण्यापासून, वाहनाचा त्याग करण्यापासून ते मितूपणाचा त्याग करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी आम्हाला सोडाव्या लागणार आहेत देवाच्या प्राप्तीकरता. आणि तिथून पुढे 7 दरवाजे शिल्लक राहतात. आता आमच्या जवळचे दोष गेलेत, पण आता आम्ही उदासीन झालोय. आता गुण मिळाले नाहीत पण दोष गेलेत, असे उदासीन झालोय. आता गुणप्राप्ती करून घ्यायची असेल तर पुढच्या 7 दारामध्ये मिळवा. भावार्थ ते राजभुवन, प्रथम दारवंठा श्रवण, दुसरे ते साधन, नित्यानित्य विवरण ते तिजे, चौथा दारवंठा मनन, 5वा निधिध्यासन जाण, 6वा वैराग्यपूर्ण, 7वा जाण साक्षात्कार. भावार्थ रामायणात आलाय. या 7व्या दारा म्हणजे 14व्या दारामध्ये गेल्यानंतर आम्हाला साक्षात्कार होतो. तर एवढं सगळं आम्हाला सोडणं शक्य आहे का? बरं, हे चाललंय कशा करता? तर भगवंताच्या प्राप्ती करता. मग हे 7 मिळवा 7 सोडा एवढं सगळं करण्यापेक्षा आपल्याला सोपा उपाय आहे. आपल्याला ज्ञानोबराय म्हणतात, मी सांगतो ते सोडा आणि मी सांगतो ते धरा. काय सोडा? खळांची व्यंकटी सांडो. काय धरा? सत्कर्मी रती वाढो. काय सोडा? दुरिताचे तिमिर जावो. काय धरायचंय? विश्व स्वधर्म सूर्य पाहो. एवढंच करा, मग जो जे वांछील तो ते लाव. चला, आमच्या जीवनातल्या पारमार्थिक धन्यतेकरता ज्या दोष निवृत्तीची आवश्यकता आहे आणि ज्या गुणप्राप्तीची आवश्यकता आहे, त्या गुणप्राप्ती आणि दोष निवृत्तीचं सर्वोत्तम सुलभ सहज समीकरण म्हणजे पसायदान आहे. ही पसायदानाची भूमिका बघा आपण. काय धरायचंय आम्हाला? आम्ही ग्रंथोपजीवी झालं पाहिजे हो. आमच्या अंतःकरणातले विकल्प गेले पाहिजेत आणि हे स्वकल्याणाकरता चाललं नाही, सर्व सुखी याच्याकरता चाललेलं आहे. हा त्याचा व्यापक आयाम डोळ्यासमोर आपण धरू शकतो. आणि असा पुरुष निर्माण करणं
हा ज्ञानोबारायांच्या पसायदानाच्या आणि एकूणच श्री ज्ञानेश्वरीच्या निर्मितीच्या मागचा विशुद्ध हेतू आहे. कसा माणूस निर्माण झाला पाहिजे, काय अपेक्षा आहे तुम्हाला, याचा विचार करा. मी काल आपल्याला बोललो होतो, ज्ञानोबारायांना एखादा जीवनमुक्त महात्मा या जगतामध्ये जीवनमुक्त महात्मे निर्माण व्हावेत ही ज्ञानोबारायांची अपेक्षाच नाहीये. नुसता मोक्ष तर ज्ञानोबाराय घर बसले आपल्याला देतील नाही, ते वाटत आपल्या घरी येतील. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती रिकाला भक्तिपंथी जगा देत. करता काय त्याचं? जयाने घातली मुक्तीची गवादी म्हटलंय ना तुकोबारायने. अन्नछत्र आहे, कोणी या जेवून जा, मोक्ष पाहिजे घेऊन जा. मुक्तीम ददाती करहिचित स्म न भक्ती योगवतानी सुरुवातीलाच म्हटलंय. मोक्ष पाहिजे घेऊन जा. मोक्ष प्राप्त करून घेणं एवढाच हेतू नाहीये. मग ज्ञानोबारायांना या जगत कल्याणाकरता ज्या पुरुषाची निर्मिती करायची आहे, जी अंतर्जडणघडण करायची आहे, त्याच्याकरता ज्या पुरुषार्थाने तो युक्त असावा असं वाटतं, तो आदर्श पुरुष जर ज्ञानोबारायांच्या समोर कोणता असेल तर यत्र योगेश्वर कृष्ण बरोबर असणारा धनुर्धारी पार्थ निर्माण करणं ही ज्ञानोबारायांना आवश्यकता वाटते. आणि म्हणून मी आपल्याला काल म्हटलं ना की याकरता म्हणून ज्ञानोबारायांनी वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता, याच्यामध्ये ज्या ईश्वरनिष्ठांचं वर्णन केलंय, हे ईश्वरनिष्ठ कसे आहेत? चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, हे आहे ना. मग ज्ञानोबारांनी यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतिर्ध्रुवानितिर्मतिर्मम, या विजयाचा अर्जुनाशी संबंध जोडताना अर्जुनाचं जे कौतुक केलंय ते या सगळ्याशी मिळतं जुळतंय. आणि जो अर्जुन यत्र योगेश्वर कृष्ण तिथेच राहतो आहे तो ईश्वरनिष्ठ आहे, जो भगवंताला सोडत नाहीये. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर, तिथेच तो धनुर्धारी पार्थ आहे, म्हणजे तो ईश्वरनिष्ठ आहे, जो देवाला सोडत नाहीये. आणि असा तो ईश्वरनिष्ठ तो कसा आहे हे सांगताना ज्ञानोबारांनी चिंतन केलंय. विजय नाम अर्जुन विख्यातू, विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू, श्रीयेसी विजये निश्चितू तेथेची असे. मग आता कोण आहे तो विजय नाम अर्जुन विख्यातू? आता बघा ना, समांतर चिंतन साधर्म्य विचारातलं बघा. ज्ञानोबाराय अर्जुनाचं चिंतन करताना असं सांगतात, जिये देशीच्या झाडी कल्पतरुते होडी, चला कल्पतरूचे आरव, न जिणावे काय एवढी मायबापू असता. अर्जुनाचं वर्णन चालू आहे. हे चला कल्पतरूचे आरव. बरं, ज्ञानोबाराय काय म्हणतात? जिये देशीच्या झाडी कल्पतरुते होडी, झाडी म्हटलंय आरव. बरं, ते आणखीन काय आहे? चेतना चिंतामणीचे गाव आहेत ना, ते पाषाणही आघवे का चिंता रत्ने नोहावे, ते भूमिके का न यावे चैतन्यत्व. चेतना चैतन्यत्व, चिंतामणीचं गाव, चिंतारत्ने का नोहावे, चेतना चिंतामणीचं गाव इथं आहे. ज्ञानोबाराय हे अर्जुनाचं वर्णन चालू आहे. हे जरा बघण्यासारखं आहे. मी काल म्हटलं होतं घरी जाऊन बघा म्हणून. नाही, मी म्हटलं होतं, माझी जबाबदारी मी पूर्ण केली होती. मला माहित नाही पुढे काय घडलं ते. बर, असा अर्जुन आहे ना. अजून अर्जुनाचं वर्णन सांगा. जियेचिया गावीचिया नदी अमृते वाहाव्या, वाहतिया किंवा वाहाविया, जे काही पाठ असतील. जियेचिया गावी तयाचिया गावीचिया नदी अमृते वाहाव्या, बोलते जे अर्णव पियुषाचे, हे इथं आलंय, हे इथं आलं. आणि चंद्रमे जे अलांछन आणि मार्तंड जे तापहीन, हे मात्र अर्जुनाकडे न लावता सरळ संतांकडे लावावं लागतं. त्या संबंधात पुढे बोलतो मी, अजून पुढे बोलतो, आत्ता बोलत नाही. असा जो पुरुष आहे त्या पुरुषाला ओळखायचं कसं? तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, मग सदेह सच्चिदानंद का नोहावा तो, असा पाठ आहे. मामांचा पाठ असा आहे. हा, तो का नोहावा, मग असं का होणार नाही? पै स्वर्गापवर्ग दोन्ही इये पदे जिया अधीनी, स्वर्गापवर्ग हे दोन्ही पद ज्याच्या अधीन आहेत. दृष्टादृष्ट विजये होवावेजी, स्वर्ग अपवर्ग दृष्ट अदृष्ट विजये जयाची अधीनी,
हे सगळं वर्णन ज्ञानोबारायांनी या सगळी इकडं लावताना हे अर्जुनाचं वर्णन तिकडे का लावलं असेल, हा विचार करा ना एकदा पसायदानाच्या परिप्रेक्ष्यातून. ही भूमिका आहे, एक विचार आहे, विकल्प आहे. हे असंच आहे असं माझं म्हणणं नाहीये. हा एक मी मांडतोय तो आपल्या समोर एक विकल्प आहे. माझा विचार असा गेला म्हणून मी आपल्या समोर मांडतोय, कारण माझं प्रवचन. त्यामुळे मला तेवढं स्वातंत्र्य आहे की मी जर शास्त्राच्या विरुद्ध असेल तर माझा धरायचा तुम्हाला अधिकार आहे, प्रश्न नाही. परंतु माझी भूमिका ही थोडी अशी आहे. असंच आहे असं माझं म्हणणं नाही. ज्ञानोबा आहे, त्यांना काय वाटलं असेल हे सगळं निर्माण करताना, लिहिताना, बोलताना, हे ओळखण्याचं धाडस प्रत्यक्ष परमात्माही करू शकत नाही. मी अनेक वेळेला सांगतो, पुनरावृत्ती झाली तरी मला त्याच्यात वाईट वाटणार नाही की ज्ञानोबारायांना नेमकं काय म्हणायचंय हे ज्ञानोबारायांशिवाय कोणीच सांगू शकत नाही. तुकोबारायांना नेमकं अभंगात काय म्हणायचं हे तुकोबारायांशिवाय कोणी खरं सांगू शकत नाही. आपण अनुमान करत राहतो, असं म्हणायचं असेल, तसं म्हणायचं असेल, असा शब्द आहे, तसा शब्द आहे, वगैरे वगैरे. पै स्वर्गापवर्ग दोन्ही इये पदे तया अधीनी तो श्रीकृष्ण बाप जननी कमळा, या ते पुढचं सोडून द्या. पण स्वर्गापवर्ग दोन्ही जया अधीनी आहेत याचाच अर्थ दृष्टादृष्ट विजय झालाय की नाही त्याचा. स्वर्ग आणि अपवर्ग, अपवर्ग म्हणजे मोक्ष, अपवर्ग शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. स्वर्ग म्हणजे ऐहिक, अपवर्ग म्हणजे काय पुढं त्याला आपण काय अजून थोडस श्रेयस असं म्हणू, स्वर्ग प्रेयस म्हणू, श्रेयस म्हणू. श्रेयस आणि प्रेयसावर विजय मिळवता आला पाहिजे, मान्य आहे. पण याच्याकरता ज्ञानोबारायांनी त्याचा परिचय करून दिला. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद. त्याच्या मुखातून बाहेर पडलेला कोणताही शब्द हा आपलं कल्याण करणारा आहे. सुखे म्हणू येती वेद म्हणजे काय, तो कल्याण करणारा आहे आपला. आणि कल्याण काय कल्याण आहे तर सदेह सच्चिदानंद का नोहावा, तो का नोहावा, सदेह सच्चिदानंदत्व त्याला का येऊ नये बाबा, तो येईलच ना. मग हे सदेह सच्चिदानंदत्व देणं म्हणजे काय, वर्षत सकळ मंगळी, सकळ मंगळाचा आमच्यावर शब्दरूपानं केलेला तो वर्षाव आहे, हा त्याचा अर्थ होईल. आणि असे भेटले तरच ते चालू शकेल. हे जर असेल तर असे भेटणं म्हणण्यामध्ये ज्ञानोबारायांनी चला कल्पतरूचे आरव वगैरे जे चिंतन केलंय हे सगळं अर्जुनाच्या संबंधानं लागणार असेल तर अर्जुनासारखा महापुरुष आपल्याला भेटावा. आणि अर्जुन जो यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम, या श्लोकातला अर्जुन अपेक्षित आहे. पहिल्या अध्यायातला धनुष्य खाली ठेवणारा अर्जुन अभिप्रेत नाही आहे ज्ञानोबारायांना तुमच्या माझ्या रूपामध्ये. ज्ञानोबारायांना अभिप्रेत आहे तो असा अर्जुन जो भगवंताच्या बरोबर आहे, की ज्याच्या उपस्थितीमध्ये कर्म आणि क्रिया युद्ध न करणारा परमात्मा सुद्धा श्री विजय भूती नीतीचे प्रदान करतो आहे. असा अर्जुन ज्ञानोबारायांना अभिप्रेत आहे. जगामध्ये अशी माणसं निर्माण झाली पाहिजेत, असा जीव निर्माण झाला पाहिजे, असं सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे. आणि हे ज्या दिवशी आकाराला येईल त्या दिवशी ज्ञानोबाराय सुखिया होतील. आम्ही ती भूमिका स्वीकारली पाहिजे ना. आम्हाला ब्रह्म व्हायचंच आहे. आणि जे म्हणतात ना आम्हाला ब्रह्म व्हायचंय म्हणून डोळे झाकून समजावं की त्यांना वेदांत कळालेलाच नसतो. 100% खोटी गोष्ट असते. आम्हाला ब्रह्म व्हायचंय, मग आत्ता कोण आहेस ते सांग. आत्ता कोण आहेस तू? ब्रह्मच आहेस. मग आम्हाला काय व्हायचंय? आम्हाला ब्रह्म व्हायचंच नाहीये. आम्ही ब्रह्म आहोत हे आम्हाला समजून घ्यायचंय, व्हायचं नाहीये आम्हाला. होणं हे वेदांतात चालत नाही. जे आहे ते सांगणं हे वेदांताचा हा धर्म आहे. काहीतरी विशेषत्वाने व्हावं, ते व्हावं ही एक मर्यादा असते, एक स्वतंत्र भूमिका आहे. म्हणून काल बोललो होतो त्याचा फक्त अनुबंध मी आपल्यासमोर ठेवलाय. आपल्याला जो विचार करायचा आहे तो अजून थोडा पुढे आहे. मी आपल्याला काल त्या संबंधामध्ये बोलत होतो, ही भूमिका बोललो होतो म्हणून ती पूर्ण केली, एवढंच आहे. आणि त्याकरता म्हणून असं जर व्हायचं असेल तर अर्जुनाच्या दोषाची निवृत्ती झाली पाहिजे की नाही. धनुष्यबाण खाली ठेवणं हा दोष नव्हता. आपल्या समोर आपले स्वजन ज्या दिवशी हातामध्ये काही शस्त्र धारण करून आपल्याच विचाराच्या विरोधात उभे राहतील त्या दिवशी त्यांच्या संबंधानं आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होणं हा दोष नाही का? आहेच आहे ना. त्या दोषाच्या निवृत्ती करता पुढची गीता आहे.
मग त्यांच्या संबंधानं कसा विचार केला पाहिजे, या विचाराच्या वैचारिक अधिष्ठानाकरता, तात्विक अधिष्ठानाकरता आपण काय केलं पाहिजे, याच्याकरता पुढची गीता आहे. तू अर्जुना कसा विचार केला पाहिजेस, तू कोणता विचार न केला पाहिजेस, ही भूमिका तू का सोडली पाहिजेस, या भूमिकेवर का तू आरूढ झाला पाहिजेस, योगारूढत्व काय आहे, या भूमिका का टाकाव्यात, या भूमिका का स्वीकाराव्यात, हाच उपदेश आहे ना पुढं. मग अर्जुन म्हणतो आता माझा मोह गेला, आता मला सगळं आठवतं मी कोण आहे ते, आता मला काही राहिलं नाही, आता तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार. स्थितोस्मी गतस्थितोस्मी, हे फार महत्वाचं आहे. गतसंदेह होणं हे मान्य आहे, विचारानं गतसंदेहत्व येऊ शकतं, पण स्थितोस्मी हे स्थित होणं, एका विशिष्ट भूमिकेवर आरूढ होणं, याकरता म्हणून सगळी गीता अर्जुनाला सांगावी लागली. आपण परवा बोलून आलोय, सगळी गीता सांगावी लागली. आणि मग त्या गीतेतून काय मिळवायचं, काय टाकायचं, हे जसं अर्जुनाला कळालं, त्या दृष्टीने त्या सगळ्या विचाराचा संकोच करून ज्ञानोबारांनी सांगितलं, आपल्या मनातलं खलत्व टाकायचंय आणि आपल्याला ग्रंथोपजीवी होऊन दृष्टादृष्टावरचा विजय मिळवायचा आहे. दोन टोकं घ्या, एक न्यायच आहे ते संस्कृतामध्ये. एखादी माळ जर आपल्याला उचलायची असेल किंवा एका बाजूनी उचलली तर दुसऱ्या बाजूनी मणी गळून पडतात, म्हणून काय करा, दोन टोकं उचला म्हणजे सगळे मणी हातात येतात. तसं जे खळांची व्यंकटी सांडो हे एक टोक उचला आणि दृष्टादृष्ट विजय होवा वेजी हे दुसरं टोक उचला, सगळं पसायदान आपल्या हातात येईल, सगळी माला आपल्या हातात येऊन जाईल. थोडा विचार करा या संबंधामध्ये. ज्ञानोबाराय आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ हे मागणं मागतात. आपण काल आता पदाचा विचार करू ना, आता विश्वात्मके देवे, कारण ज्ञानोबारायांचा हेतू स्पष्ट आहे. त्यांना काय निर्माण करायचंय हे त्यांना माहिती आहे. आणि मग निर्मिती एकदा डोळ्यासमोर स्पष्ट असेल, आपलं साध्य जेव्हा आपल्याला सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ जाणवत असतं, तेव्हा साधनांचा विचार करण्याची प्रामाणिकता आणि साधनांचा स्वीकार करण्याचं धाडस, या दोन्ही गोष्टी स्वतःहून आपल्यापर्यंत चालत येत असतात. फक्त आपलं ध्येय आपल्याला स्पष्टपणानं कळालं पाहिजे, त्याच्यामध्ये विकल्प आणि संदेह नसले पाहिजेत. आणि असं ज्या वेळेला आम्हाला काय करायचंय हे कळतं, त्यावेळेला मग त्याच्याकरता करावी लागणारी जी वैचारिक मांडणी असते, त्याच्याकरता जो वैचारिक उपह असतो, तो अगदी स्पष्टपणाने आपल्याला मांडता येऊ शकतो, स्वीकारता येऊ शकतो. म्हणून ज्ञानोबारांनी त्या सगळ्याचा विचार करून हेतू ठरवला, काय निर्माण करायचंय. आणि मग तो जो निर्माण करायचा आहे आपल्याला मनुष्य, की ज्याला ज्ञानही हवंय आणि तो जगत कल्याणाकरताही धडपड करणार आहे, त्याच्याकरता काय करावं लागणार आहे, मग त्याच्या पायऱ्या ज्ञानोबारांनी आपल्याला सांगितलं. खळांची व्यंकटी सांडो, सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जाओ, हे चालू आहे. या पायऱ्या मग ज्ञानोबाराय पुढे सांगत जातात. आता विश्वात्मके देवे, आता शब्द वापरून ज्ञानोबारायांनी हे सगळं सांगितलं. ज्ञानोबारायांनी मंगलाचरण केलं, काल आपण बोललो. कारण पसायदान ही स्वतंत्र कृती जर आपण मानणार असाल तर ज्ञानोबारायांच्या मुखातून पसायदान व्यक्त झालं, आणि त्याला जर स्वतंत्र प्रार्थनेचं आपण जर प्रार्थनेचा आयाम देत असाल तर त्याच्याकरताही मंगलाचरण करणं आवश्यक आहे. आता पदातून ते मंगलाचरण झाले, काल आपण बोललो. आता आता म्हणजे कधी माझं पायिकत्व उरलंय, आता आता म्हणजे कधी माझा हेतू सिद्ध व्हावा, याच्याकरता आता. थोडंसं स्पष्ट बोलतो, पसायदानाच्या आधी असणारी ज्ञानेश्वरी हे लेक्चर आहे आणि पसायदान हे त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आहे, हे लक्षात घ्या. आधी ज्ञानोबाराय संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये जे बोलले ते सगळं सैद्धांतिक आहे, ते वैचारिक आहे. आणि विचार हा बुद्धीत राहून चालत नाही, तो कृतीतून स्वतःहून अभिव्यक्त झाला पाहिजे. ज्या विचाराला अभिव्यक्त करण्याकरता धडपड करावी लागते तिथं साधकत्व येतं, सिद्धत्व येत नाही. विचार स्वतःहून अभिव्यक्त होत असेल तर तो सिद्ध आहे, तोपर्यंत तो साधकच आहे, हे लक्षात घ्या. खरं बोलावं की खोटं बोलावं, मनात विकल्प आला, माणसांनी प्रतिज्ञा केली उद्यापासून खरं बोलायचं. का? आज 31 डिसेंबर आहे,
उद्यापासून खरं बोलायचंय आपल्याला. झाला, प्रतिज्ञा झाली. मग आता खरं बोलायचंय ना दुसऱ्या दिवशीपासून. मग दुसऱ्या दिवशी असा प्रसंग आला की थोडं खोटं बोलला तरी लाभ होणार होता. मग माणसाचं एक मन सांगतं नाही नाही अजिबात बोलायचं नाही खोटं. दुसरं मन सांगतं बोलून घे, काय फरक पडतो. अशा प्रतिज्ञा आतापर्यंत किती वेळेला केलेल्या आहेत, अनेक वेळेला केलेल्या आहेत. ते सोडून नाहीतर एक काम कर, एवढं खोटं बोलून घेऊन पुन्हा प्रतिज्ञा कर. किती सोपं आहे. आणि दुसरं म्हण नाही नाही आपण खोटं बोलायचं नाही, आपण प्रतिज्ञा केली ना, प्रतिज्ञायाम हे नष्टायाम धर्मो हि विलयम व्रजेत. रामचंद्र प्रभू वाल्मिकी रामायणात बोलतात. माणसाने आपली प्रतिज्ञा मोडू नये. बर, मग नाही नाही बोल. आत्तापर्यंत आयुष्यभर बोलत आलास, काय झालं. खरं बोलून कुणाचं चांगलं झालंय काय. एवढंच कापून प्रसिद्ध करू नका, असं त्याच्या मनात आलं ते सांगतोय मी. खरं बोलून कुणाचं भलं झालंय. माणसाने खोटं बोललंच पाहिजे. एक मन सांग. दुसरं मन म्हणतं नाही. मग खोटं बोलण्याचा मोह असताना, खोटं बोलण्यातून प्राप्त होणारा लाभ डोळ्यासमोर असताना, केवळ नाईलाजानं जो खरं बोलतो ना तो साधक आहे, तो सिद्ध नाही आहे. खरं बोलावं की खोटं बोलावं हा विकल्प मनात यायच्या आधी ज्याच्या मुखातून खरं बाहेर पडतंय ना तो सिद्ध आहे. विकल्पातून गेला की साधक असतो, विकल्प रहित असेल तर तो सिद्ध आहे. ज्ञानोबारायांना जी निर्मिती करायची ती भूमिका लक्षात घ्या. आपण हेतुपूर्ती करता म्हणून आता ग्रंथ समाप्ती झाली, आता पायिक पण उरलं माझ्याजवळ म्हणून आता, या सगळ्या अर्थाने आता शब्द डोळ्यासमोर ठेवा. मंगलाचरण म्हणून आता माझा वाग्यज्ञ मी पूर्ण केलाय, आता मला मागण्याचा अधिकार आहे. आता विश्वात्मके देवे हे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. ज्ञानोबराय म्हणतात कुणाजवळ आपल्याला मागणं मागायचंय. मागणार पण कुणाजवळ मागणार. विश्वात्मक देवाजवळ मागणं आहे. आपण काल याचाही प्रारंभ केला या विचाराचा. दोन शब्द ज्ञानोबारांनी सुरुवातीला आणि एक शेवटी वापरलेत. एक शब्द आहे विश्वात्मक, दुसरा शब्द आहे विश्वेशरावो. शेवटी म्हणताना येथ म्हणे श्री विश्वेशरावो हे पद आलंय आणि सुरुवात करताना आता विश्वात्मके देवे हे पद आलंय. या दोन पदाचा समन्वय, या दोन पदाचं सामानाधिकरण्य आहेच आहे, याच्याबद्दल वाद नाही. पण इथं विश्वात्मक देव कोणत्या अर्थाने विचारात घ्यायचा. हा विश्वात्मक देव कोण आहे, तर याचं सरळ उत्तर आपल्याला परंपरेने दिलेलं आहे आणि त्याच अर्थानं संगती लावणं इष्ट, योग्य आणि परिपूर्ण आहे. ते म्हणजे विश्वात्मक देव म्हणजे गुरु आहेत. ज्ञानोबरायांच्या समोर असणारे निवृत्तीनाथ महाराज त्यांना उद्देशून ज्ञानोबराय विश्वात्मक देव असा शब्द वापरतात. आपण काल असं बोल ते सांगतो ना, स्वामी श्री निवृत्ती राजा ते सांगतो शेवटी 15व्या अध्यायाच्या शेवटी आलेला विचार, शेवटचीच ओवी, त्याच्या पुढे अजून एक ओवी आहे ते बोलतो. कारण काय, मला विश्वात्मकही सांगायचे, देवही सांगायचे. आणि या दोन्ही पद ज्ञानोबा काय आहे याच्यामध्ये एक विचार करा. काल आपण काय बोललो होतो, विशेषण ज्या वेळेला एखाद्या शहाण्या माणसाकडून योजलं जातं. मी माणसाकडून म्हणतोय आता, सामान्य, मला ज्ञानोबारांकडे अजून मी आलो नाही, मी अजून माणसातच आहे. तर एखादा शहाणा माणूस ज्या वेळेला विशेषणाची योजना करतो ना, तेव्हा ज्याला ते विशेषण तो देत असतो त्याच्याकडून अपेक्षित असणाऱ्या विषयाच्या अनुषंगानं विशेषणाची योजना करत असतो. आपण काल बोललो, मला वाटलं म्हणून मी तुम्हाला काही म्हणावं असं नसतं. तुमच्याकडून मला जे हवं आहे त्याला अनुसरून विशेषणांची योजना करावी लागते. मागणीच्या विषयाला अनुसरून विशेषण योजा म्हणजे विशेषणाच्या योजनेमध्ये काहीतरी तात्पर्य राहतं. तर देणारा स्वखुशीनं देतो. मला काय मिळवायचंय ते एकीकडे राहिलं आणि मी विशेषण देतोय चौथंच, तर ते मागणीचा विषय तो होऊ शकत नाही. ज्ञानोबाराय विश्वेश रावो म्हणतात आणि विश्वात्मक म्हणतात. याचा समन्वय सांगतोच मी आपल्याला, पुढेही सांगेन, आता म्हणलं तर आत्ताही सांगून जातो. पण ती भूमिका आहे. मग हा विश्वात्मक देव आहे कोण? कोण आहे हा विश्वात्मक देव? देव शब्द आपण बहुतांश वेळेला परमात्म्याला लावतो.
पण सद्गुरू आणि परमात्मा या दोन्हीचं समानाधिकरण्य ज्ञानोबारायांनी विश्वात्मक देव या पदातून केलेलं आपल्याला दिसतं. आणि हे समानाधिकरण्य मुख्य समानाधिकरण्य आहे, बाध नाही. कारण संत आणि परमात्म्यामध्ये बाध समानाधिकरण्य करायचंच नसतं, तो मुख्य समानाधिकरण्याचाच विषय. समानाधिकरण्य करताना दोन्ही बघावं लागतं. ते समानाधिकरण्य म्हणजे काय, कोण सांगत बसा बारा भानगडी, जाऊ द्या की. त्यांना एक रूपत्वानं बघायचंय, एवढं लक्षात घ्या. आता समान अधिकरणावर ते आहेत. दोन पदाचे अर्थ ज्या वेळेला एकार्थवाची होतात त्यावेळेला त्याला समानाधिकरण म्हणतात. या समानाधिकरणाचा जिथे भाव व्यक्त होतं त्याला समानाधिकरण्य असं म्हणायचं आहे. सरळ आहे ते, जाऊ द्या. त्याच्यामध्ये मग मुख्य समानाधिकरण्य कोणतं, बाध समानाधिकरण्य कोणतं, बाध समानाधिकरण्यामध्ये काय बघावं लागतं वगैरे वगैरे वेदांताचे विषय आहेत. आता मला समानाधिकरण्य फार विषयाने विस्ताराने सांगायचे नाही, मांडायचे नाही. विश्वात्मक कोण आहे? ज्ञानोबारायांना विश्वात्मक देव शब्दाने गुरु अभिप्रेत आहे. कारण देव शब्द ज्ञानोबारायांनी गुरुकडे लावलेला आहे. सद्गुरु देव असतात की नाही? असतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय, आपणची गुरु होय. आहेच आहे की परमात्मा. तो गुरु रूपानं व्यक्त होणारा तोच आहे, देव रूपानं व्यक्त होणारा, भगवत रूपानं व्यक्त होणारा तोच आहे. आपण अनेक वेळेला सांगतो, देव रूपानं म्हणजे भगवत रूपानं व्यक्त होणारं जे परमतत्व आहे तेच गुरु रूपानं व्यक्त होतं. अनुभवामृताचं दुसरं प्रकरण या दृष्टीने आपण डोळ्याखालून घाला, सद्गुरु स्तवनाचं. आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची हे देवत्व आहे, परी मूर्तू होतो कारुण्याचा हे गुरुत्व आहे. अमूर्त तत्व म्हणजे देव म्हणजे परमात्मा असं आपण मानत आलोय. पण ज्या वेळेला गुरु रूपामध्ये व्यक्त झालेले नसतात तेव्हा ते कोण असतात? अमूर्त तत्व आहे ते. विचार करा, गुरु 18व्या अध्यायाचं नमन काढा की हो. देव शब्द कुणाला वापरला ज्ञानोबारायांनी? देव शब्दाचा वाचक काय, देव शब्दाचा वाच्य कोण आहे तिथे? जय जय देव निर्मळ, निज जनाखिल मंगळ, जय जय देव प्रबळ, विदळिता मंगळ कुळ, जय जय देव अद्वितीय, जय देव श्री गुरु. सरळ आहे की पुढे सगळ्या ओव्याचा प्रारंभ जय जय देव, जय जय देव, जय जय देव. काय देव शब्द कुठे लागतो? दिव धातू, त्या धातूवरून देव शब्दाची व्युत्पत्ती आपण सांगतो. आता ते कसं दिव्यती आनंदेन क्रीडती ती देव, कसंही लावा, कसं जसं जमेल तसं लावा. देव शब्द दिव धातूवरून आला. दिव धातू प्रकाशक या अर्थाने, प्रकाश या अर्थ, प्रकाश्य नव्हे प्रकाश या अर्थाने आपल्याला विचारात घेता येऊ शकतो. मग कोण देव आहे? ते प्रकाशाचा जो प्रकाशी आहे तो देव आहे. देव आणि ईश्वर याच्यामध्ये अंतर आहे. आता हे देव शब्द, देवाचा विचार करताना त्याला मायोपाधिकत्व नाहीये हो. ईश्वरा मायोपाधिक आहे असं आहे ना. माया भासेन जीवेशौ करोती अशी श्रुती आहे. बस माया आपल्या आभासानं जीव निर्माण करणारी जी माया ना, तीच माया ईश्वरही निर्माण करते. ईश्वर कुठून आला? साभास अंतःकरणाला माया नावाची उपाधी लागली, जीव झाला. आहे का नाही? ईश्वराचं काय वेगळं आहे मला सांगा की? त्यालाही माया नावाची उपाधी आहेच आहे. साभास माया ही उपाधी ईश्वरालाही आहे, ताभास माया उपाधी जीवालाही आहे. प्रश्न नाही त्याचा. फरक इतकाच करता येतो की माया नावाची उपाधी ईश्वरालाही आहे, पण ईश्वराची त्या उपाधीवर सत्ता आहे. आणि माया नावाची उपाधी जीवालाही आहे, पण जीव त्या उपाधीच्या अंकित आहे. एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. ते आपण नेहमी सांगतो वेदांतामध्ये सामान्य विचार. देव शब्द परब्रह्माचा वाचक आहे. मग कोण देव असू शकतो? जो प्रकाश आहे तो देव, स्वयंप्रकाशी असा त्याचा अर्थ. कारण काय आहे, वेदांतामध्ये प्रकाशाचा विचार करत असताना 4 प्रकारच्या प्रकाशाचं चिंतन आलंय वेदांतामध्ये.
एक जड प्रकाश आहे, एक विकारी प्रकाश आहे, एक अविकारी प्रकाश आहे आणि एक स्वयंप्रकाश आहे. असे 4 प्रकार वेदांतामध्ये केले लक्षात येण्याकरता. वास्तविक प्रकाशाचे प्रकार होत नाहीत, पण लक्षात येण्याकरता म्हणून हे घ्या. दिव्याचा प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश आहे, जड प्रकाश आहे. काय त्या प्रकाशानं कळतं? तो प्रकाश आम्हाला काय दाखवतो? तुकोबारायांना विचारा. रविदीप हिरा दाविती देखणे. जे देखणे ते दाविती तो जड प्रकाश. जे दिसणार असतं, जे आकाराला आलेलं असतं, ज्याची कार्यरूपता सिद्ध झालेली असते, जे महाभूतापासून निर्माण झालेलं असतं, ते जो दाखवतो तो जड प्रकाश आहे. या प्रकाशात, या दिव्याच्या प्रकाशामध्ये मी तुम्हाला दिसतोय ना, तुम्ही मला दिसताय ना, हा जड प्रकाश आहे. या प्रकाशामध्ये फार अडकायचं कारण नाही. त्याला भौतिक म्हणा, जड म्हणा, हे प्रकाश आहे. विकारी प्रकाश म्हणजे चिदाभास आहे. विकारी प्रकाश काय आहे? आता हे कुठं सांगत बसू? ते चिदाभास काय, चित काय? बर, अविकारी प्रकाश म्हणजे चित आहे आणि स्वयंप्रकाश म्हणजे ब्रह्म आहे. बस. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. ती ज्योतीची निज ज्योती हा स्वयंप्रकाशत्व आहे. बस, हे स्वयंप्रकाश म्हणून घ्या. हा जो स्वयंप्रकाश आहे हा देव शब्दाचा वाच्य आहे. स्वयंप्रकाश असणारं ब्रह्म ज्योतिष चरणाभिधानात म्हणून सूत्र आलं ब्रह्मसूत्रामध्ये. ज्योतिष शब्दानं काय विचार करायचा? अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जे होती आच्छादली, तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाय उपमेसी काय देऊ सुखा तुकोबाराय बोल. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जे होती पण आच्छादिली. मुळीची होतीच ती पण आच्छादिली गेली. ती ज्योती कोणती? आत्मा, ब्रह्म. या अर्थाने त्याचा विचार वेदांतांनी ब्रह्मसूत्रांनी केला. देव शब्दाचा विचार आला. आता काय आहे, हे जरा वेदांतात शिरलं की बाहेर पडणं फार अवघड असतं. म्हणून तुकोबारायांनी म्हटलंय निगमाचे वन नका करू शोधूशी, तिथं जाऊच नका. या रे गवळी याचे घरी बांधले ती दावेवरी. त्या वेदाच्या उपनिषदाच्या वेदांताच्या जंगलात शिरूच नका तुम्ही. कधी रस्ता हरवल काही सांगता येत नाही. कशा करता जाता वेदाच्या वनामध्ये जाऊन? निगमाच्या वनात कशा करता जाता? ब्रह्म मिळायचंय म्हणून ना. मी सांगतो ना, गवळ्याच्या घरी या, तिथं गवळणीने बांधून टाकले ते ब्रह्म बघा. कशाला त्या वेदाच्या वनात जाता वगैरे वगैरे. तुकोबारायांचं काय सांगतो? देव शब्द कोणत्या अर्थाने? शास्त्र योनित्वात सूत्र आहे. जे फक्त शास्त्र प्रमाणानेच कळतं त्यालाच देव म्हणा. मी जरा फिरवून सांगतो. जे फक्त शास्त्र प्रामाण्यानं कळतं. शास्त्रात एव प्रमाणात जगतो जन्मादि कारणम ब्रह्म अधिगम्यते. ते ब्रह्म शास्त्राच्या प्रमाणाने जगताला उत्पन्न करणारं, जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण असणारं ब्रह्म अधिगम्यते कळतं. दुसरं कशानेही कळत नाही. परब्रह्म कळायचं असेल तर त्याला शास्त्र प्रमाण, बस, दुसरं काही नाही. शास्त्राची एक सर्वथा प्रमाण तुझं. अर्थात ते कर्माच्या संबंधानं असेल तो भाग वेगळा 16व्या अध्यायामध्ये. आता आपण त्या संबंधाने विचार करायला नको. मग ते देव म्हटलं की द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच अमूर्तंच वगैरे वगैरे विषय त्याच्यातून फाटे फुटत राहतील. मला आता ते त्याच्यात अडकायचं नाही. देव शब्द जसा परब्रह्माला लागतो तसा देव शब्द सद्गुरूंनाही ज्ञानोबाराय म्हणतात लागतो. कारण दुसरा एक युक्तिवाद मी आपल्या समोर ठेवतो. जी पद परब्रह्म वाचक आहेत त्या पदांनी जर ज्ञानोबारायांसारखा महापुरुष सद्गुरूंचं वर्णन करत असेल तर सद्गुरू आणि परब्रह्म यांच्यातला अभेद ज्ञानोबारायांना अनुभवाला आलेला आहे, प्रतीतीला आलेला आहे. सद्गुरूंच्या परब्रह्माला वाचक शब्द दुसरीकडे लागतील का? आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगी यांचे म्हटलं ना तुकोबारायांनी. हे सगळं वर्णन कुणाचं आहे? परब्रह्माचं आहे ना, देवाचं वर्णन आहे ना. आनंद हा शब्द जीवाकडे लागतो का? लावून तरी बघा.
जीव आणि आनंद या दोन गोष्टी कधी एका केंद्रात येत नाहीत. जीव आणि सुखाचा आभास या दोन गोष्टी केंद्रात येतात, पण जीव आणि सुख किंवा जीव आणि आनंद या दोन गोष्टी कधी एका केंद्रात येणार नाहीत. सुखाचा आभास जीवाच्या कक्षेत येईल, पण सुख जीवाच्या कक्षेत नाही. जोपर्यंत तो जीव आहे तोपर्यंत तो सुखरूप नाही. जर सुखरूप झाला तर तो जीव नाही, तो परब्रह्म मानला पाहिजे. जीव असेल तर तो आनंदी नाही, जर आनंद रूप असेल तर तो जीव नाही. सरळ आहे. लावता येतात काय? मी अनेक वेळेला सांगतो, सुख, आनंद, तृप्ती, समाधान हे शब्द प्रपंचातले शब्दच नाहीत. हे शब्द मुळातच परमार्थातले. हे शब्द प्रपंचात येतच नाहीत. आपण ओढून ताणून त्याचा वापर प्रपंचाकरता करतोय. तृप्ती आणि संसार काय मला सांगा, हे तृप्ती हा शब्द संसारात येतो काय? आनंद हा शब्द संसारातला नाहीच आहे. आपण तिकडून उसना घेतलाय आणि चुकीच्या ठिकाणी वापरलाय. एखाद्याला विचारलं का एकदम आनंद? कशाचा आनंद आहे? एकदम आनंद म्हणावं, म्हणू नये असं माझं म्हणणं नाही. म्हणावं, म्हणून तोंडाने बोलायला काही लागत नाही. म्हणा कसं काय चाललंय? एकदम आनंद. सरळ बोलायला हरकत नाही, पण कशाचा आनंद आहे सांगा ना. असं होत नाही हो. याला उदाहरण मी देतो. गाई म्हशीचं दूध काढायला जी भांडी वापरली जातात ना, ती भांडी वाघिणीच्या दुधाकरता चालत नाही, है ना. जर्मनचं भांड, पितळ्याचं भांड, स्टीलचं भांड हे वाघिणीच्या दुधाकरता चालत नाही. मग वाघिणीचं दूध काढायचं असेल तर त्याला सोन्याचं पात्र लागतं. या भांड्यामध्ये जर वाघिणीचं दूध काढलं तर त्या दुधामध्ये इतकी ताकद असते की त्या भांड्याला छिद्र पाडून ते दूध निघून जातं असं म्हणतात. प्रयोग केले नाहीत, असं म्हणतात. तुम्हाला विश्वास ठेवणं भाग आहे माझ्यावर, नाहीतर प्रयोग करा. माझं काहीच म्हणणं नाही. मी पुढच्याच प्रवचनामध्ये सुधारून घेतो माझी चूक, की नाही बाबा गेले होते पण असं काही नसतं. त्या दुधामध्ये इतकी ताकद आहे की या भांड्याला छिद्र पाडून ते दूध निघून जातं. मग काय केलं पाहिजे? त्याला सोन्याचं पात्र लागतं म्हणतात वाघिणीच्या दुधाकरता. तसं तृप्ती, समाधान, आनंद, सुख हे शब्द ना हे संसाराच्या पात्रात टिकत नाहीत. संसारात वापरले ना की संसाराला छिद्र पाडून निघून जातात हे शब्द. त्याला परमार्थाचं पात्र घ्यावं लागतं आणि त्या पात्रामध्ये हे शब्द सांभाळावे लागतात तर टिकतात. आनंद हा परमार्थाचा विषय आहे, सुख हा परमार्थाचा विषय, तृप्ती हा परमार्थाचा विषय, समाधान हा परमार्थाचा विषय. मी का बोलतो आपल्याला? माझा सरळ मुद्दा आहे. हे जे शब्द सगळे आहेत, आनंद, अद्वय, नित्य, निरामय. जीव नित्य आहे का हो? निरामय आहे का हो? जीव निरामय आहे का? अरे निरामय असेल तर त्याला जीव म्हणतात का? नित्य असेल तर त्याला जीव म्हणतात का? अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते. कुणाचं वर्णन आहे? जीवाचं आहे? नाही ना. मग जीवाचा नित्यतेचा संबंध नाही आहे. हे सगळे शब्द ब्रह्मवाचक आहेत. हे सगळे शब्द ब्रह्मवाचक आहेत. मग ब्रह्मवाचक म्हणून वापरले गेलेले शब्द जर आम्हाला सद्गुरूंकडे आणि संतांकडे वापरता येत असतील आणि त्याच्यामध्ये दोष उत्पन्न होणार नसेल तर त्या शब्दाचे वाच्य असणारे परब्रह्म आणि गुरु या दोघांमध्ये अभेद मानावाच लागेल. आम्हाला मानावा लागेल. युक्तिवाद आहे, सरळ साधा युक्तिवाद आहे. आता ऐका कोणते शब्द ज्ञानोबाऱ्यांनी वापरले. आपण काल बोललोय, यत अक्षरम अनाख्येयम आनंदम अज केवलम श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रये. अनुभवामृताच्या पहिल्या श्लोकामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी वापरलेले सगळे शब्द हे परब्रह्माचे वाचक आहेत आणि ज्ञानोबाऱ्यांनी ते लावलेत श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रये. निवृत्तीनाथ या ख्यात असणाऱ्या दैवताचा आम्ही आश्रय करतो हे ज्ञानोबाराय बोलतात. म्हणजे परब्रह्माचा वाचक शब्द जर गुरुकडे लावता येत असेल तर गुरु आणि परब्रह्म यांच्यातलं समानाधिकरण्य लक्षात घेतलं पाहिजे. तुमचा वाचक शब्द मला लागला तर तुमचा माझा गुण एक मानता येईल की नाही? तुमचा वाचक शब्द जर मला लागत नसेल, माझा वाचक शब्द तुम्हाला लागत नसेल तर तुमच्या माझ्यामध्ये मला व्यावहारिक दृष्टीनं भेद बघावाच लागेल. मला भेद बघता येणार नाही. त्या दृष्टीनं सद्गुरू आणि
परमात्मा या दोघांचं सामानाधिकरण्य विश्वात्मक देव या शब्दाने ज्ञानोबारांनी केलं. ऐका, जसा देव शब्द सद्गुरूंकडे जय जय देव निर्मळ वगैरे पदामध्ये लावला, तसा विश्वात्मक हा शब्द सुद्धा सद्गुरूकडे लावला. आता आपण प्रमाण दिलं. ज्ञानोबारांनी 15व्या अध्यायाच्या शेवटी हे बोलून दाखवलं, आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा. आता हे बघा, हे महत्वाचंच आहे, मला ते जोडूनच घ्यायचंय. आता विश्वात्मक हे दोन्ही शब्द पसायदानाच्या आरंभातले 15व्या अध्यायाच्या शेवटी आले. आता विश्वात्मके देवे, आता विश्वात्मको हा माझा. विश्वेश रावो हा रावो शब्द ज्ञानोबारांनी पुढे वापरला. स्वामी श्री निवृत्ती राजा हा रावो शब्द पुन्हा तिथं आला. ते बघून घ्या काय कुठे जोडायचं ते जोडू आपण. तो अवधारू वाक्पूजा येणे वाग्यज्ञे तोषावे. ज्ञानोबाराय बोलतात, ज्ञानदेव म्हणे. ठीक आहे. आता इथला जो विश्वात्मक शब्द आहे तो ज्ञानोबारांनी सद्गुरूंकडे लावला. देव शब्द ज्ञानोबारांनी सद्गुरूंकडे लावला. त्यामुळे विश्वात्मक देव या पदाने ज्ञानोबारांना सद्गुरूंची अपेक्षा आहे. त्या सद्गुरूंच्या चरणाजवळ ज्ञानेश्वर महाराज हे मागणं मागतात. कोण आहे विश्वात्मक? विश्वात्मक कोण आहे? विश्वाच्या अंतर्यामी राहून जो विश्वाचं नियमन करतो तो विश्वात्मक आहे. उपनिषदांनी चिंतन करताना काय सांगितलं? यहा पृथ्वीम अंतरो यमयती एषत आत्मा अमृत अंतर्यामी अमृतहा. उपनिषदांनी काय सांगितलं आपल्याला? की हा जो आत्मा तो कसा आहे? पृथ्वीम अंतरो यमयती, पृथ्वीच्या आतमध्ये राहतो आणि पृथ्वीचं नियमन करतो. मियाची नियमिला साता काळू ग्रासत असे भूता आहे ना, ज्ञानोबाराय बोलतात. काय नियमन करतो? काय नियमन चालू आहे? पावके 10वे वर्षावे जळे नियमन चालू आहे. बस समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी हे आज्ञा माझी. ज्ञानोबाराय बोलतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जगाते चाळीता, मी याची नियमेला साता काळू ग्रासत असे भूता. 9वा अध्याय. ज्ञानोबाराय हे चिंतन करतात. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत या श्लोकाच्या खालचं भाष्य ज्ञानोबारायांचं पाहून घ्या 9व्या अध्यायात. मला मुद्दा काय सांगायचा आहे या संदर्भामध्ये, की ज्ञानोबार विश्वात्मक शब्द वापरतात. विश्वात्मक कोण आहे? विश्व हा ज्याचा आत्मा झाला तो विश्वात्मक, आणि सकळ विश्वामध्ये जो फक्त आत्माच पाहतो तो विश्वात्मक. कोणत्याही अर्थाने करा, कोणत्याही अर्थाने करा. सर्वांच्या अंतर्यामी राहणारा कोण आहे? कोण आहे? परमात्मा आहे. जीवाच्या अंतर्यामी कोण राहतो? ज्ञानोबारायांनी स्वतःच्या अंतर्यामी कोण राहतो? ज्ञानोबारायांनी चिंतन करताना जी भूमिका वापरली ती पाहून घ्या. मी पुन्हा पुन्हा आपल्याला ज्ञानोबारायांची कितीतरी, मी म्हटलं ना, पसायदानाच्या प्रत्येक ओवीच्या मागे ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांच्या संदर्भांची भिंत उभी करता येते. इतका पसायदानाचा आणि ज्ञानेश्वरीचा तसा अर्थ ते एकच आहे. त्या संबंधामध्ये आपल्याला ते मानता येईल. ते सोडून द्या. तैसा सर्वोपकारी समर्थू रहाट तसे मजही आतू. मजही पुढे काय? ते सर्वोपकारी समर्थू रहाट तसे मजही आतू, ते रिघोनिया. सद्गुरु श्री निवृत्तीनाथू रहाट तसे मजही आतू रिघोनिया. हा, सर्वोपकारी समर्थू श्री निवृत्तीनाथू रहाट तसे मजही आतू. मजही आतू रिघोनिया राहतसू. हे राहणारे आतमध्ये राहणारे कोण आहेत? हे निवृत्तीनाथ महाराज आहेत. मग विश्वाच्या अंतर्यामी राहून, माझ्या आतमध्ये राहून माझं नियमन करणारे कोण आहेत? उपनिषदाने काय सांगितलं? पृथ्वीच्या अंतरात राहून पृथ्वीचं नियमन करणारा तो परमात्मा. या पृथ्वीम अंतरो यमयती एषत आत्मा अंतर्यामी अमृतः. हे उपनिषदाने सांगितलं ना. अंतरो यमयती रहाट तसे मजही आतुरी गोनिया. माझ्या आतमध्ये राहून माझं नियमन करणारे, सर्व जीवांच्या अंतर्यामी राहून जीवाचं नियमन करणारे हे निवृत्तीनाथ महाराज. माझ्याही आतमध्ये तेच राहतात, माझं नियमन करतात. असे ते विश्वात्मक आहेत. आपल्याला चिंतन करता येतं. विश्वात्मक शब्दाने केला गेलेला हा तात्विक विचार आहे.
आणि त्या विचारामध्ये संत आणि परमात्मा, सद्गुरू आणि परमात्मा याच्यातला अभेद आपण नेहमी सांगतो. सद्गुरू आपल्याला सगळ्यांना माहिती असणारा श्लोक आहे, गुरुच्या संबंधानं नेहमी म्हणतो आपण. सोडून द्या, मला ते लांबवायचे नाही. गुरु कोण आहेत काय नाही. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. इथं गुरुचं चिंतन ईश्वर रूपानं आलंय, पण गुरु साक्षात इथे गुरुचं चिंतन ब्रह्मरूपाने आलंय. ब्रह्मा विष्णू महेश हे ईश्वर, ब्रह्म नाही. म्हणून ते होऊ नये याच्याकरता गुरु साक्षात परब्रह्म हे परब्रह्माचं चिंतन परिपूर्ण झालं. ते अशा अर्थाने ईश्वरत्वही त्यांच्याकडे का, कारण नियमन करणारा ब्रह्म नाही, नियमन करणारा ईश्वर आहे. ईशितुम शीलम यस्य सहा ईश्वर. हा नियमन करण्याचं ईशनशीलता ज्याच्याकडे आहे त्याला ईश्वर म्हणतात. ईशनशीलता काय, नियमनशीलता म्हणजेच ईशनशीलता, नियमन करणं. म्हणून राजाला ईश्वर का म्हणायचं, कारण राजा राज्याचं नियमन करतो. जी नियमनशीलता ज्याच्याकडे आहे तो ईश्वर आहे. 18व्या अध्यायामध्ये क्षत्रियांचं वर्णन करताना त्यांना ईश्वरत्व दिलं. चाप्यपलायनम, तिथे ईश्वर शब्द वापरला. हे ऐन वेळेला जे पाठांतर दगा देत ना, दानम ईश्वर भावश्च. बरोबर आहे, दानम ईश्वर भाव. हा ईश्वर भाव क्षत्रियांच्या ठिकाणी का दिला, कारण राजा होण्याचं सामर्थ्य क्षत्रियांचं आहे. तो राजा होईल तर क्षत्रियच होईल, आणि त्याच्या ठिकाणी ही नियमनशीलता आहे म्हणून त्याला ईश्वर भाव दिला. ईशितुम शीलम यस्य, ईशनशीलता हा ज्याचा स्वभाव आहे त्याला ईश्वर म्हणतात. म्हणून नियमिला साता ईश्वराचा विचार आहे हा. म्हणून तो आतमध्ये राहून नियमन, ब्रह्म कुणाचं नियमन करत नाही, कारण नियमन करायला ब्रह्माला स्वभिन्न कोणीच नाही. ते ब्रह्मच ब्रह्म आहे, कुणाचं नियमन करेल. याच्याकरता ईश्वर भावाचा विचार आला. आता हे लांबतच जातं प्रकरण. म्हणून मी म्हटलं ना, याच्यात आत शिरायला पुष्कळ मोह असतो. वेदांतात वेदांत फार मोह निर्माण करून आकर्षित करतो, सोडत नाही लवकर. आता देव आणि गुरु ज्ञानोबरांच्या दृष्टीनं भिन्न नाहीच आहे. तू माझा स्वामी मी तुझा रंक, पाहता न दिसे वेगळीक, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. आता या दोघांमध्ये जे समानाधिकरण्य जो अभेद आहे तो का मानावा, त्याचा अजून एक युक्तिवाद सांगतो. उगी जाता जाता गंमत म्हणून लक्षात ठेवा. देव जर गुरु न होईल तर तो लघु होईल. देव जर गुरु न होईल तर तो लघु होईल, आणि तो जर लघु झाला तर तो दान देण्याच्या पात्रतेचा राहणार नाही. पुन्हा लक्षात घ्या, देव जर गुरु होईल तर तो लघु होईल, चालणार नाही. आणि गुरु जर देव न होईल तर तो जीव होईल, तोही दान देण्याच्या पात्रतेचा राहणार नाही. गुरु जर देव नाही झाला तर तो जीव आहे, आणि देव जर गुरु नाही झाला तर तो लघु आहे. देवाला जे गुरुत्व येतं ते गुरु न येतं. आता हे काय सांगू तुम्हाला, अहो रामचंद्र प्रभूंना जे देवत्व आलं ते वसिष्ठांमुळे आलं, गुरुन आलं वगैरे. जाऊ द्या. आता विश्वात्मके देवे. आता विश्वात्मक देव या पदाने सद्गुरु ज्ञानोबरांना अभिप्रेत आहेत हे कळलं. आता या सद्गुरूंना आम्हाला संतुष्ट करायचंय. आता विश्वात्मके देवे, कशाने संतुष्ट व्हाल तुम्ही? येणे वाग्यज्ञे तोषावे. हा वाग्यज्ञ हे ज्ञानोबराय बोलतात. त्या वाग्यज्ञाच्या संबंधाने आपल्याला थोडा विचार करायचा. काय आहे हा वाग्यज्ञ? काय आपण यज्ञाच्या भूमिका काल बघून आलोय, मला विस्तार करायचा नाही. पण वाग्यज्ञ ज्ञानोबरांनी शब्दयोजना का केली? किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पायिक पण. मग वाग्यज्ञ का म्हटलंय? आधी जर तुम्ही ती प्रस्तावना केलीये, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पायिक पण. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. हा वाग्यज्ञ शब्द सहज नाही.
किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, इथं अर्धा विचार आहे, पण वाग्यज्ञ शब्द वापरण्यामध्ये त्या विचाराची परिपूर्णता आहे. कारण सांगतो आपण पुन्हा उपनिषदामध्ये चला. उपनिषदाने या संबंधामध्ये परब्रह्माचं चिंतन करत असताना काय विचार केलाय? यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म. उपनिषदाने आपल्याला सांगितलं यतो वा इमानी भूतानि जायन्ते, ज्याच्यापासून भूत मात्र निर्माण होतात. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतिश्रिये, ज्याच्यापासून सगळं विश्व निर्माण झालं. येन जातानी जीवंती, ज्याच्या आधारावर राहिलं, आणि यत प्रयंती अभिसंविशंती, आणि ज्याच्यामध्ये विलीन झालं. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, हे तुमचे केले, हे सगळं तुमचे केलेलं आहे. ह्या ग्रंथ जो निर्माण झाला ना, हा तुम्ही निर्माण केलाय. मी तर काय नावाला आहे, ज्ञानोबर आहे, कधीही आपल्या कर्तृत्वाचं श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. आणि श्रेय प्राप्तीच्या भांडणाच्या काळामध्ये हे पटणं फार अवघड आहे. श्रेय न घेण्याकरता लागणारा मनाचा मोठेपणा आणि समर्पणाचा भाव हा ज्ञानोबरांकडून शिकला पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात हे माझं काहीच नाही, तुमचे केले, हे तुम्ही केलेलं आहे. इमानी भूतानी जायन्ते, माझ्या ग्रंथाची निर्मिती तुमच्यामुळे झालेली आहे. बर, धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, गेले नाही, नेले पाठ आहे. बरं, गेले पाठ वापरू नका, शक्यतो आहे अनेक ठिकाणी, पण मामांनी नेले पाठले बरोबर पाठ आहे. धर्म कीर्तन जर हे तुम्ही केले तर नेणारं दुसरं कसं कोण असेल? तुम्ही केले तर तुम्हीच नेले ना. दुसऱ्याने कुणीतरी करायचं आणि दुसऱ्याने कुणीतरी न्यायचं असं चालत नाही. धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, नेले नय धातू आहे त्याच्यामध्ये, जाणे या अर्थाने, नय नेणे या अर्थाने, नीती या शब्दामध्ये असणारा नय धातू नेणे या पदानेच वापरला गेला. बघा का सांगतो ते लक्षात घ्या. हे आता तुम्ही निर्माण केलं, तुम्ही चालवलं, नेलं, मग आता ते विलीन कुठं होईल? कुठं विलीन होईल? यत प्रयंती अभिसंविशंती, ते तिथेच ज्यांनी निर्माण केलं. निर्मिती, रक्षण आणि आकर्षण या तीन भूमिका असतात. निर्मिती, रक्षण, आकर्षण तीन भूमिका आहेत. मातीपासून मडक्याची निर्मिती आहे, मातीच्या आधारानेच मडक्याचं रक्षण आहे, आणि मडकं फुटलं की मातीतच त्याचं आकर्षण आहे. बरोबर आहे. उपादान कारणापासून निर्मिती, कार्यामध्ये उपादानाची नित्य अनुगतता हे कार्याचं रक्षण, आणि कार्याचा नाश कारणामध्ये होतो हे आकर्षण. या तीन भूमिका असतात. मग हा जो सगळा ग्रंथ आहे याची निर्मिती मी नाही केली, याची निर्मिती तुम्ही केली, तुमचे केले. बरं, हा जो ग्रंथ तुम्ही निर्माण करायला प्रारंभ केला आणि इथपर्यंत आणला, धर्म कीर्तन व्हावं इथपर्यंत ज्ञानोबारांनी तो आणला, तुम्ही तुमच्या कृपेनं आला, हा मी आणला नाही. त्यातलं प्रत्येक ओवी, प्रत्येक शब्द, प्रत्येक चरण हे तुमच्या कृपेनं आलेलं आहे, तुमच्या कृपेचे पोषणे. असं हे मी माझं कर्तृत्व मानतच नाहीये, हे चालवलंय तुम्ही. मग आता जर तुम्ही निर्माण केलं, तुम्ही चालवलं, आणि ते चालवण्याकरता माझा वापर जर आपण केला असेल, तर हे निर्मिलेलं चालवलेलं हे तुमचं तुमच्यामध्ये विलीन झालं पाहिजे की नाही. म्हणून त्याला म्हटलं हा वाग यज्ञ आहे, कारण यज्ञामध्ये समर्पण असतं. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, पण यत प्रयंती अभिसंविशंती वाग यज्ञ. हा वाग यज्ञ झालं, कारण यज्ञामध्ये ते देऊन टाकावं लागतं, ते जिथून आलं तिथं पोचवून देणं हा यज्ञ आहे. त्यामुळे मी हा वाग यज्ञ शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला तो या अर्थाने, की हे तुमचंच आहे, तुम्हीच चालवलेलं आहे, म्हणून मी तुम्हालाच समर्पित करतो आहे, याच्याने तुम्ही संतुष्ट व्हा. आता गंमत सांगतो, एक गंमत सांगतो. जर निर्मिती तुमची, चालवलं तुम्ही, दिलं तुम्हाला, कारण काय आहे,
कार्याच्या कारणाचं उपादानत्व हे कार्याच्या निर्मितीपेक्षा त्या कार्याचा लय कशात होतो याच्यामध्ये जास्त चपखलपणानं बसत असतं. कळलं नाही? मलाही कळलं नाही. ऐका ऐका ऐका, सांगतो. काय आहे, मातीपासून घटाची उत्पत्ती आहे. माती हे घटाचं उपादान आहे की नाही? आहे. मग माती हे घटाचं उपादान आहे. उपादान कारण काय आहे? ज्याच्यापासून कार्य निर्माण होतं. कारणाचा विचार करताना ज्याच्या अभावामध्ये कार्याची उत्पत्ती होत नाही त्याला कारण माना. ठीक आहे, निषेधमुखानं हाच विचार करावा लागतो. मातीपासून घटाची उत्पत्ती झाली. वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. मृत्तिका हीच खरी आहे, बरोबर आहे, मान्य आहे. मग निर्मितीच्या वेळेला उपादानाबरोबर तुम्हाला निमित्ताचा विचार करावा लागेल की नाही? नुसतंच उपादान आहे, निमित्त नसेल तर घटाची उत्पत्ती होईल का? माती पुष्कळ आहे, कुंभारच नाही. माती पुष्कळ आहे, माती आणायला गाढवच नाही. माती पुष्कळ आहे, पण ते फिरवायला, ते बनवायला चाकच नाही. होईल का घटाची निर्मिती? होणार नाही ना. माती असावी लागते, कुंभार असावा लागतो. ज्ञानोबा म्हणतात कुंभाराला बुद्धी असावी लागते. ज्ञानोबारांचं म्हणणं आहे, भूमी आतोनी स्वयंभ काय घडे गाडगे याचे निगतिकोम ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की. ज्ञानोबा म्हणतात कुलाल मती लागते, कुलाल नाही चालत नुसता. तो मती पाहिजे, त्याला बुद्धी पाहिजे. नाहीतर बुद्धी नसणारे काही करू शकतात, काय वाटेल ते बनवू शकतात. जे बनवायचंय हे त्याच्या कारण का, कुठलंही कार्य निर्माण करताना कर्त्याच्या बुद्धीमध्ये त्या कृतीचा आराखडा आधी तयार होतो आणि त्या आराखड्यानुसार कार्य निर्माण होत असतं. जसं जमेल तसं असं नसतं, बघू जसं सुचेल तसं बोलू असं नसतं. आधी आपल्या बुद्धीमध्ये आपल्याला काय बोलायचं याचा आराखडा तयार पाहिजे. मग आपण काय बोलायचं हे नंतर बघू, उभं राहिल्यावर सुचल. नसतं तसं करू नये. मग काय उजडल तिथं उजडल. अभंग घेतला कुठं संपला कुठं कसं ना, काही का होईना, असं चालत नाही आपल्या संप्रदायात. पाहून या ग्रंथ आहे की नाही, आराखडा तयार पाहिजे की नाही, आपल्याला काय बोलायचं याचा आराखडा तयार पाहिजे ना. मग त्याच्याकरता थोडं काहीतरी करावं लागतं, जे काय असेल. आता हे का बोललो मी, की कार्याच्या उत्पत्ती करता नुसतं उपादान उत्पत्ती करता चालत नाही, निमित्त लागतं. मग ज्या उपादानाची सिद्धी करण्याकरता तुम्हाला त्या कार्याच्या सिद्धी करता उपादानाबरोबर निर्मितीत निमित्त लागत असतं, तिथं उपादान कळत नाही. पण उपादान बघायचं असेल तर निर्मिती बघण्यापेक्षा त्या कार्याचा लय कशात होतो हे बघावं, म्हणजे उपादान स्पष्टपणाने कळतं. निर्मितीत उपादान एवढं स्पष्ट कळणार नाही, ते लयात जास्त स्पष्ट कळत असतं. कारण जेव्हा मडकं फुटतं त्यावेळेला ते फुटल्यानंतर माती होण्याकरता त्याला कोणत्या निमित्ताची गरज नसते. कारण माती हे त्याचा धर्म आहे, तो त्याचा स्वस्य भाव आहे, ते त्याचं स्वरूप आहे. आणि स्वरूपाची उघड प्रतीती ही लयात जेवढ्या स्पष्टपणाने येते ना, तेवढी ती निर्मितीत येत नसते. त्यामुळे उपादानाचा शोध घेताना निर्मिती बघण्यापेक्षा लय कशात होतो हे बघावं, म्हणजे उपादान स्पष्ट कळत असतं. नियम आहेत वेदांताचा. हा विचार करून बघा आपण मी काय सांगतो ते. ज्ञानोबा काय म्हणतात, पसायदानाच्या आधी बोलून झालंय, निर्मिती तुमचे केले, रक्षण तुमचं, धर्मकीर्तन सिद्धी नेले, हे रक्षण केलंय तुम्ही. मग आता याचा लय व्हायला पाहिजे की नाही. मग लय कशात होईल? हे तुमचं तुम्हाला समर्पण करायचं असेल तर वाघ तुम्ही निर्माण केली, वाघचं रक्षण तुम्ही केलं, मग त्या वाघचं समर्पणही तुम्हालाच व्हायला पाहिजे. म्हणून याला वाघ यज्ञ असा शब्द ज्ञानोबारायांनी योजला. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे. हा यज्ञ आहे, यज्ञ समर्पण आहे. यज्ञ म्हणजे समर्पण आहे, यज्ञ म्हणजे देऊन टाकणं आहे. आपण काल बोललो ना, ज्याचं त्याला देत गेलं की तो आपोआप यज्ञ होतो. जे ज्याचं आहे ते त्याचं त्याला दिलं पाहिजे, हा यज्ञ आहे. जाऊ द्या, याचा विस्तारही मला करायचा नाही. आता प्रश्न असा आहे, निर्माण केलं तुम्ही,
चालवलं तुम्ही, लय तुमच्यातच होणार की नाही? मग हे जर सगळं होणारच आहे, तर यात माझा काहीच संबंध नसताना तुम्ही माझ्यावर का तोषावं? मुद्दा काय? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे का तोषावे? तुम्ही माझ्यावर संतुष्ट व्हा का? कारण माझ्या जवळचं हे मी तुम्हाला देतोय, तुम्ही संतुष्ट व्हा. आपण एखाद्याला म्हणू शकतो, भूक लागलेला माणूस आहे, आपल्या घरी आला, वारकरी आहे, आपण आदराने त्याला पाटावर बसवू, त्याला गरम गरम जेवण करून वाढवू. त्याचं जेवण सुरू व्हायच्या आधी आपण त्याला म्हणू, दादा जेवण करा, काय माझ्या घरी जे आहे ते शिजवून मी तुम्हाला घातलंय, संतुष्ट व्हा, बरं संतुष्ट व्हा म्हणा पुंडलिक वरदा, आणि मग तो जेवायला बसेल. आता मी त्याला संतुष्ट व्हा असं म्हणतो का? कारण माझ्या घरचं अन्न मी त्याला दिलंय म्हणून. ते अन्न जोपर्यंत तो घेत नाही तोपर्यंत त्या अन्नावर सत्ता माझी आहे ना. मी एखाद्या वारकऱ्याच्या घरी गेलो, त्याच्याच डब्यातली डाळ तांदूळ काढले, मी फक्त शिजवलं आणि त्याला घालून त्याच वारकऱ्याला म्हणलं तुमचंच अन्न आहे, खा, संतुष्ट व्हा. बरं, तो म्हणेल मी का तुमच्यावर माझंच मला देताना काय संतुष्ट व्हा? ज्याचंच त्याला दिल्याने संतोषाचा संबंध येतो की तोषावे का? तोषावे तुमच्यावर का? तोषावे तोषण्याकरता माझं काहीतरी मी दिलं पाहिजे ना, तर तुम्ही मला यावर तोषावे. तुमचंच घेतो, तुम्हालाच देतो, अंतरी तोषावे. याच्या मागे कारण आहे, कारण सांगतो. येणे वाग्यज्ञे तोषावे. मग जर हा वाग्यज्ञ माझाच आहे, मीच निर्माण केला, मीच रक्षिला, माझ्यातच समर्पित झाला, तर माझंच मला मिळाल्यानंतर मी का तोषावं? माझ्या घरी मी रोज जेवण करतो तेव्हा माझं मी मला धन्यवाद देतो का? माझंच मला जेवण झाल्यानंतर मी मलाच सांगतो का, बरं झालं आज तुझ्या घरी मला अन्न मिळालं, माझं पोट भरलं, धन्यवाद? मी मलाच सांगतो का कधी असं? नाही ना. देतो उदाहरण, होत नाही असं. मग तोषावे का? प्रत्येक पदाचा विचार आहे. बरं, मला आता हे कितपत विस्तारानं सांगता येईल माहित नाही सगळ्याच पसायदानाचा अर्थ, पण सांगतो जेवढं होईल तेवढं. एवढी एक ओवी तरी थोडीशी स्पष्ट करतो. का तोषावे? तुमचंच तुम्हाला देण्यामध्ये तोषाचं काय? याच्यामध्ये दोन भूमिका आहेत. पहिली भूमिका अशी आहे, ती म्हणजे समर्पण आहे. या समर्पणाचा जो भाव आहे, त्याच्यात मी तुम्हाला काय दिलं या विषयाचा विचार करायचा नाहीये. मी तुम्हाला माझ्याजवळ काहीही न ठेवता परिपूर्ण रूपानं दिलंय, याच्याने तुम्ही तोषावे. माध्यम तुम्ही कुणाचं केलंय? माझं माध्यम केलंय. तुम्ही मला असं सांगितलं की एवढे एवढे पैसे या माणसाला द्यायचेत, माझ्याकरता तुम्ही हे पैसे त्या माणसाला त्या गावाला नेऊन द्या. मी पहिला प्रश्न काय विचारेन? मला काय मिळेल? मग तो माणूस म्हणेल पैसे मोठे जास्त आहेत, जबाबदारी मोठी आहे, त्याच्यामुळं जेवढी रक्कम आहे त्याच्या 1% तुम्ही घ्या. मग मी म्हणतो हा, मग ठीक आहे, चालेल, बरोबर. त्याने मला मोठी रक्कम दिली, मला सांगितलं त्या माणसाला नेऊन द्या, त्याचेच पैसे मला परत करायचे होते, माझ्याजवळ ठेवले होते, परत करायचे, नेऊन द्या. मी म्हटलं ठीक आहे. त्याने विचारलं पण एवढी जोखीम पत्करून तुम्ही तिथं जाणार, मी तुम्हाला काय देऊ हो? आणि मी जर म्हणलं नाही हो काही देऊ नका, मी तिकडे जाणारच होतो, तुम्ही माझे आहात, मी घेऊन जातो, मला याच्यातलं काही नकोय, तो माझ्यावर संतुष्ट होईल का नाही? मुद्दा काय लक्षात घ्या, या सगळ्याचं माध्यम होऊन सुद्धा समर्पणात आपण माध्यम आहोत याचाही विसर पडणं हे सद्गुरूंना संतुष्ट करणारं असतं. सद्गुरूंनी संतुष्ट व्हायचं असेल तर आपण आपल्याला विसरलं पाहिजे, हा एक भाव आहे, सामान्य भाव आहे. आपल्याला भक्तीच्या दृष्टीने हा विचार करता येईल. मी दिलंय, तुमचंच आहे, तुम्हालाच दिलंय, पण देताना याच्यामध्ये कुठेही मी ज्ञान देवो आणत नाहीये ना.
मी ज्ञानदेव आणतच नाहीये याच्यामध्ये कुठे. हे तुम्ही करा, येणे वरे, मग ज्ञानदेव सुखिया झाला. पण तोपर्यंत हे सगळं तुमचं आहे. मी असं ज्ञानेश्वरीत कधीही म्हटलं नाहीये महाराज की हे मला आत्ता सुचलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. हे ज्ञानोबराय कुठेही बोलले नाही. या श्लोकाचा मला हा अर्थ असा वाटतो म्हणून मी तुम्हाला सांगतो, कुठेही बोलले नाहीत. जिथं जिथं ज्ञानोबारायांना नव्या प्रतिभेचे धुमारे फुटले आहेत आणि जिथे जिथे ज्ञानोबारायांनी नव्यानं काहीतरी श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे, तिथे तिथे ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या शब्दाचा उल्लेख केलेला आहे, हे लक्षात घ्या. मग ते निवृत्तीदास असेल, काही असेल, काही असेल. काही ठिकाणी ज्ञानोबारायांनी निवृत्ती सुत म्हणून घेतले अन्य ग्रंथामध्ये, काही ठिकाणी निवृत्तीदास म्हणून घेतले. आपण कालही परवाही बोललो. याच्यामध्ये मी हा जर पूर्ण विसरता येत असेल तर मी तुम्हाला हा वाग्यज्ञ समर्पित करतोय म्हणून तुम्ही संतुष्ट होऊ नका. ह्या समर्पणामध्ये मी सुद्धा तुम्हाला समर्पित करतोय याच्यात तुम्ही संतुष्ट व्हा. कारण माझ्याकडे देण्यासारखं काही नाहीये. मी काय देऊ शकतो तुम्हाला? माझ्या जवळचं मी काहीतरी तुम्हाला द्यावं तेव्हा तुम्ही माझ्यावर संतुष्ट व्हावं असं काही माझ्याजवळ नाहीच आहे ना. काही असतं तर मी म्हटलं असतं की हा याच्याने तुम्ही संतुष्ट व्हा आणि मग मी सांगतो त्या पद्धतीनं हे करा, असं काही नाही. त्या रहीमजींचा एक श्लोक आहे. रहीमजी संत होऊन गेले. भगवान श्रीकृष्णांच्या चरणावरती अत्यंतिक प्रीती. त्यांनी रहीमजीने देवाला प्रार्थना करताना एके ठिकाणी असं म्हटलंय, रत्ना करोस्ति सदनम गृहिणीच पद्मा. देवाला ते असं म्हणतात, देवा मी तुम्हाला काय देऊ शकतो हो? देण्यासारखं माझ्याकडे काय आहे? तुम्ही एवढे मोठे, किती मोठे? रत्नाकरोस्ति सदनम. रत्नाकर म्हणजे समुद्र. समुद्रामध्ये आपलं वास्तव्य आहे. रत्नाकराच्या ठिकाणी आपलं वास्तव्य आहे. समुद्र म्हणजे रत्नाकर. इतके आपण श्रीमंत आहात. तिथे राहता. बर, जिच्या बरोबर राहता गृहिणीच पद्मा, लक्ष्मी तुमची बायको आहे. रत्नाचं तुमचं घर आहे. रत्नाच्या घरामध्ये तुम्ही राहता. सोन्याच्या घरामध्ये, रत्नांच्या घरामध्ये तुम्ही राहता. बायको तुमची लक्ष्मी आहे. अशी श्रीमंती तुमच्याकडे असताना किम देयम अस्ति भवते जगदीश्वराय. मग मला तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे काय आहे? इतकी श्रीमंती तुमच्याकडे, मी तर दरिद्री आहे. मी काय देऊ शकतो तुम्हाला? काही देऊ शकत नाही. पण देवा ऐका, किम देयम अस्ति भवते जगदीश्वराय. मी तुम्हाला काय देऊ शकतो? माझ्याकडे देय म्हणून तुम्हाला देण्यासारखं काही नाही. पण राधा गृहीत मनसे मनसेच तुभ्यम दत्तम मया निज मनस्तदिदम ग्रहण. पण त्यांनी असं म्हटलं रहीमजीने, देवा रत्नाच्या घरामध्ये तुम्ही राहता, लक्ष्मी तुमची बायको आहे. मी तुम्हाला काय देऊ शकणार आहे? सोनं देऊ का नाणं देऊ का तुम्हाला काय देऊ? काही देऊ शकत नाही. पण तुमच्या जवळ नसलेली एक गोष्ट मी देतो, तेवढी घ्या. काय? ती राधा जी आहे ना, तिने तुमचं मन चोरून नेलंय. राधा तुमचं मन घेऊन गेली. त्याच्यामुळे तुम्ही आता मनरहित आहात. त्याच्यामुळे तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे माझं मन आहे. तेवढं मन देतून संतुष्ट व्हा. तेवढं मन घ्या. देण्यासारखं, गुरूंना देण्यासारखं आपल्याकडे काही नसतं, काही नसतं. मग काय द्यावं? आपला मी त्यांच्या चरणी समर्पित केला की ते संतुष्ट होतात. म्हणून वाघ यज्ञे तोषावे, हा वाघ यज्ञाने संतुष्ट व्हा, हा जसा एक अर्थ आहे, तो अर्थ तर गृहीतच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. कारण मी तोही अर्थ आपल्याला सांगतो. कारण का? कारण जर असं सगळं होत असेल, हे तुमचे केले, तुम्ही धर्मकीर्तन सिद्धी नेले आणि जर तुमच्याच चरणी मी समर्पित केलेलं असेल, तर तो समर्पित करणारा सुद्धा मी आहे, हा मी सुद्धा माझ्याजवळ ठेवला नाही, तोही मी तुम्हाला देऊन टाकलाय, म्हणून तोषावे, हा एक अर्थ. दुसरा सरळ अर्थ आपण परंपरेप्रमाणे सांगत आलेलो आहोत की या वाग्यज्ञाने आपण संतुष्ट व्हा. का संतुष्ट व्हा?
कारण ज्ञानोबारायांचा वाग्यज्ञ असा आहे की निवृत्तीनाथ महाराजांनी संतुष्ट व्हावं. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना शाबासकी दिली आहे, ज्ञानोबारायांचं कौतुक केलंय. सांग बाबा, हे चांगलं सांगितलंस तू, आमचं मन याच्यामध्ये गुंतून राहिलं, तू बोललास ते आम्हाला आवडलं. हे निवृत्तीनाथ महाराजांनी बोलून दाखवलंय, श्रोत्यांनी बोलून दाखवलंय ज्ञानोबारायांना. आणि अशा वक्तृत्वाचा समाधान जर श्रोत्यांना मिळत असेल, निवृत्तीनाथ महाराजांना मिळत असेल, तर हा वाग्यज्ञाने आपण संतुष्ट व्हा. तर सरळ अर्थ आपण नेहमी करतोच आहोत. या वाग्यज्ञाने आपण संतुष्ट व्हा. बर, आणि काय करा? तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. आणि तशा अर्थाने संतुष्ट व्हा. आणि आता माझ्याकडे देण्यासारखं काहीही राहिलेलं नाही, म्हणून आता तुम्ही मला द्या. लक्षात घ्या. म्हणून तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. आता तुम्ही मला द्या, तोषोनी द्या. कारण आपण काल बोललो, जोपर्यंत देणारा संतुष्ट चित्तानं देत नाही तोपर्यंत मिळालेलं अंगी लागत नाही. देणाऱ्याने समाधानाने द्यावं तर ते आपल्या अंगी लागतं. मंदिरात जाणारा मनुष्य मंदिरामध्ये जातो, एक 100 रुपये देवासमोर ठेवतो, आणि बाहेर येताना त्याच्या जर मनात असं आलं 50 ठेवले असते तरी चाललं असतं. गेलं ना, ते 100ही गेले, फलही काही नाही. देताना संतुष्ट मनाने द्यावं, आनंदानं द्यावं. देवा, हे तुमचं आहे, तुम्ही घ्या, तुम्हीच मला दिलं होतं सांभाळायला, तुमचं तुम्हाला मी समर्पित केलेलं आहे. भावनेने देवाला द्यावं, आनंदानं द्यावं. अव्यवस्थित चित्तानां प्रसादोपी भयंकर. अव्यवस्थित चित्तानं दिलेला प्रसाद सुद्धा भयंकर असतो, आणि व्यवस्थित चित्तानं दिलेली शिवी सुद्धा कल्याण करून जाते. तुकाराम महाराज. व्यवस्थित चित्तानं म्हणजे व्यवस्थित चित्तानं शिवी द्या असा उपदेश नाही याच्यात. त्यांनी दिली तर त्याच्याने कल्याण होतं. याकरता म्हणून ज्ञानोबाराय तोषोनी मज द्यावे पसाय दान हे असं म्हणतात. आता हे पसायदान तुम्ही मला द्या, मागणी केली. विचार असा आहे, एक पुराणातलं वचन आहे, अनेक वेळेला मी सांगतो. पुराणातलं एक वचन आहे. काय असतं? द्या असं म्हणण्याकरता माणसाला तोंड उघडावं लागतं. द्या, आकार आहे ना, अंत्य शब्द आहे, द्या, आ करावा लागतो. आणि मनुष्य जेव्हा द्या म्हणण्याकरता तोंड उघडतो तेव्हा मागणाऱ्या माणसाच्या उघडलेल्या तोंडातून त्याच्या जीवनातल्या 5 देवता सोडून जातात. त्या 5 देवता त्याला सोडून जातात असं पुराणाचं वचन आहे. त्यामुळे कुणाकडे मागू नये, द्या म्हणू नये, हात पसरू नये, भिक्षापात्र अवलंबिणे, जळो जिनेला जे वगैरे वगैरे आपण सांगतो ना. द्या सारखं द्या 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 चालूच आहे की. आ करू नये, तोंड फार उघडू नये. थोडं पुराणाने असं म्हटलंय, देही इति वचनम श्रुत्वा देहस्था पंचदेवता मुखम निर्गत्य गच्छन्ति श्रीही ह्रीही धीही धृतया कीर्तया. वचन काय? देही इति वचनम श्रुत्वा, मला द्या असं ऐकल्याबरोबर. देही मला द्या, वचनम श्रुत्वा असं ऐकल्याबरोबर. देहस्था पंचदेवता, देहात राहणाऱ्या 5 देवता. मुखम निर्गत्य गच्छन्ति, उघडलेल्या तोंडातून निघून जातात. काय काय जातं? श्री जाते, री धी, री म्हणजे लज्जा, श्री म्हणजे संपत्ती. श्री लक्ष्मी त्याला सोडून जाते, त्याची लज्जा त्याला सोडून जाते, त्याची बुद्धी त्याला सोडून जाते, त्याचं धैर्य त्याला सोडून जातं, आणि द्या 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 करणाऱ्यांना त्याची कीर्ती त्यांना सोडून जाते. द्या म्हणणाऱ्यांची कीर्ती वाढत नाही. मग तुम्ही रोज म्हणा, दरवर्षी म्हणा, नाहीतर 5 वर्षांनी एकदा म्हणा, कीर्ती वाढत नाही. द्या द्या द्या. मागणारा माणूस समोरून आला तर माणसं गल्ल्या बदलून निघून जातात. काय कीर्ती असेल विचार करा ना. या 5 गोष्टी निघून जातात. पण ज्ञानोबाराय द्या म्हणतात.
मज द्यावे पसाय दान हे. त्यांची कीर्ती सोडून गेली नाही, त्यांची बुद्धी त्यांना सोडून गेली नाही, त्यांची लक्ष्मी त्यांना सोडून गेली नाही, त्यांचं धैर्य सोडून गेलं नाही, त्यांची लज्जा सोडून गेली नाही. का? पुराणाचं वचन खोट आहे? नाही ना. हे कुणाच्या संदर्भात आहे हे लक्षात घ्या. कुणाच्या संदर्भात आहे? विस्तार करत नाही, सामान्यत्वानं सांगतो. जो कधीच मागत नाही, पण ज्याला कार्य समाप्तीनंतर, हेतुपूर्तीनंतर मागण्याचा अधिकार मिळतो म्हणून जो मागतो, त्याला या देवता सोडून जात नाही. एक. आणि जो मागतो तो स्वतः करता न मागता जगत कल्याणाकरता मागत असेल तर या देवता सोडून जात नाहीत, उलट कायमस्वरूपी त्याच्या ठिकाणी वास्तव्य करून राहतात. याच्यामध्ये ज्ञानोबारायांचा एक शब्द अजून थोडासा महत्वाचा आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी कुणाला द्यावे? मज द्यावे. हा मज आलाच की नाही? मग काय मीच समर्पण केलंय तुम्ही? मजा आला ना, मला द्या. मीची द्वितीय आलीच की नाही? चतुर्थी आलीच की नाही मीची? मग मी हे जर आलेलंच आहे तर मग काय समर्पण केलं? आणि जर समर्पण केलं तर मज द्यावे हे का म्हणावं वाटलं? शंका. त्याचं सामान्य उत्तर हे आहे, जगामध्ये दुसऱ्याच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरणारे लोक खूप आहेत, पण स्वतःच्या नावाखाली जगताचं कल्याण मागणारे फक्त ज्ञानोबा आहेत. हे लक्षात घ्या. मला नको, त्यांना पाहिजे म्हणून मागणारे आणि जाता जाता रेशनचा एक कट्टा घरी सोडणारे जगात कमी नाहीत. पण मला द्या म्हणताना ते केवळ किंबहुना सर्व सुखी, याच्यात मज कुठे सांगा ना? खळांची व्यंकटी सांडो, याच्यात मज द्यावे कुठे येतं? हा मजचा विषय आहे का? तुम्ही सत्कर्माची आवड वाढती ठेवा, याच्यात मजचा काय विषय आहे? तुमचा दृष्टादृष्टावर विजय मिळवा तुम्ही, याच्यात मजचा काय विषय आहे? याच्यात मला काय मिळणार आहे? काही नाही ना. मग मज का म्हटलं? त्याचं सरळ कारण असं आहे की ज्या विश्वाकरता ज्ञानोबाराय मागतात, ज्या तळमळीनं मागतात, त्या तळमळीतून या सगळ्या विश्वाला ते मी समजतायत, ही त्यांची खरी तळमळ आहे. सगळं विश्व हे ज्यांचा मी झालेला असतो, मी म्हणजे कोण? मी म्हणजे विश्व आहे. त्यांच्या मीची विश्वा एवढी व्यापक आहे आणि माझं सगळं विश्व माझ्या मी मध्ये आहे. ही विश्व व्यापक होणं याला संत म्हणतात आणि सगळं विश्व फक्त मी मध्ये येणं याला जीव म्हणतात. आमचे गुरुजी कधी कधी सांगायचे भागवतात विनोदानं, हा बायकोला म्हणतो म्हणे, अगं माझी ऊ, माझं जग तू. गुरुजी सांगायचे आमचे विनोदान. ते आमच्या गुरुजींनी एक बायकोची आरती सांगितली होती. नाही म्हणत नाही, माऊली समोर काय बायकोची आरती म्हणायची? माऊली समोर माऊलींची म्हणायची, कोवरायांची म्हणायची. आपल्याला काय ती जाऊ द्या ते. पुन्हा कधीतरी पंढरपूरला या, चातुर्मासात सांगतो तुम्हाला. आपले श्रोते आपण वाढवले पाहिजे. ऐका, माझा मी इतका आत्मकेंद्रीय ना की सगळ्या जगाकडे बघताना मी त्या आत्मकेंद्रित्वानं बघतो आहे. त्यामुळे त्या सगळ्या जगाला मी माझ्या मी एवढा संकुचित केलाय. पण ज्ञानोबारायांनी मी कडे बघताना इतक्या व्यापक बुद्धीनं पाहिलेलं आहे की सगळं विश्व त्यांचं मी झालं नाही, त्यांचा मी हा विश्व व्यापक झालाय. त्यामुळे त्यांना जे हवं आहे ते त्या मीला नको आहे, ते सगळ्या विश्वाला हवं आहे. हा त्याच्यातला अर्थ आहे. म्हणून मज द्यावे पसायदान हे. आता गंमत अशी आहे या रचनेची. आता ह्याचा विस्ताराला किती वेळ मिळेल मला माहित नाही, पण शेवटी ठेवतो मी, आता विस्तार करत नाही. एक फक्त विचार करून ठेवा, जमलं तर तुमचं तुम्हाला सापडेल, मला सांगायची वेळ येऊच नाही. परंतु पहिल्या ओवीमध्ये पसायदान म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या ओवीमध्ये हा शब्द फिरवून दान पसावो का करत असतील?
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल हे कशा करता पसायदानाचा दान पसावो कशा करता कारण ज्ञानोबाराय जेव्हा शब्दाची अदलाबदल करतात ना तेव्हा त्याच्या मागे फार रहस्य असतं निर्माण मोहाजित संग दोषा 15वा अध्याय अध्यात्म विद्या विनिवृत्त कामहा निर्माण मोहा भगवंताचे शब्द काय मान मोह ज्ञानोबारायने त्याच्या खालच्या वाक्यात काय म्हटले जया पुरुषाचे का मन सांडोनी गेले मोह मान भगवान मान मोह म्हणतात आणि ज्ञानोबाराय त्याचा मोहमान करतात याला काहीतरी तात्पर्य आहे की नाही करणारे ज्ञानोबाराय आहेत हो त्यांचा श्वास सुद्धा प्रबंध होतो त्यांचा श्वास सुद्धा प्रबंध होत असेल तर त्यांनी शब्दाची उलटापालट केली तर त्याच्यात तात्पर्य नसेल मान मोह वेगळं आणि मोहमान वेगळा कारण माणसाला मोह निर्माण झाल्याशिवाय मानाची अपेक्षा निर्माण होतच नाही म्हणून ज्ञानोबारांनी उलट केलं सांडोनी गेले मानमोह नाही सांडोनी गेले मोहमान वर्षांती जैसे घन आकाशात 15व्या अध्यायात मग ज्ञानोबाराय जर शब्दाची उलटापालट करतात आणि हेतुपूर्वक करत असतील तर पहिल्या ओवीमध्ये पसायदान म्हणणारे ज्ञानोबाराय शेवटच्या ओवीमध्ये दान पसावं का म्हणत असतील तर ते का म्हणत असतील त्याचा विचार त्यांना माहिती आपण काय करायचं आपली वेळ संपली आपल्याला थांबायचंय ते ज्या कारणाने म्हणत असतील ते म्हणत असतील हे सगळं सांगायला माझ्याकडे वेळ राहील की नाही मला माहित नाही पण ज्ञानोबाराय मागणं मागतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे आता हे जे ज्ञानोबारायने मागायला खऱ्या अर्थाने प्रारंभ केलेला आहे हा उपक्रम झाला या मागण्याच्या प्रारंभ करताना ज्या विषयाच्या अनुषंगानं ज्ञानोबारायांची मागणी आहे त्या मागणीचा आपल्याला क्रमानं थोडासा विचार करायचा आहे तो विचार उद्याला बघू